आमचे आजोबा असं म्हणायचे की वक्त्याने आपलं सगळं भांडवल एकाच प्रवचनात खर्च करू नये, थोडं शिल्लक ठेवावं, म्हणजे त्याच विषयावर पुन्हा बोलता आलं की लोकांना वाटतं वक्ता फार विद्वान आहे. पसायदानाच्या संबंधानं आपल्याला चिंतन करायचंय. पसायदान सर्वश्रुत विषय आहे. पसायदान पाठ नाही असा माणूस नाही, आणि ज्याला पसायदान पाठ नाही तो माणूसच नाही. पसायदानाच्या ज्ञानोबरायांची भूमिका, ज्ञानोबरायांच्या शब्दातून व्यक्त होणारी जगदहिताची तळमळ आणि या तळमळीच्या अभिव्यक्तीला कारण असणारी सद्गुरु कृपा, या सगळ्या गोष्टी पसायदानातून व्यक्त झालेल्या आपल्याला दिसून येतात. पण पसायदानामध्ये जरी ते सर्वश्रुत असलं, सर्वज्ञात असलं, जरी ते सर्वांच्या मुखात असलं, तरी सुद्धा त्या पसायदानाच्या संबंधानं एक अडचण अशी निर्माण झाली की ते पसायदान मुखोद्गत असल्यामुळे म्हणा किंवा काही कारणाने म्हणा, त्या पसायदानाच्या अर्थाकडे आणि ज्ञानोबरायांनी व्यक्त केलेल्या पसायदानाच्या मागच्या भावाकडे जेवढं म्हणावं तेवढं लक्ष हे दिलं जात नाही. देण्याची इच्छा नाही असं मी म्हणत नाही, परंतु दिलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पसायदानावर काय बोलायचंय, हरिपाठावर काय बोलायचंय, अरे ते तर रोजच म्हणतो आपण, पण रोजच म्हणतो म्हणूनच त्या संबंधामध्ये बोललं पाहिजे. यात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते, असं एक सुभाषित आहे. किंवा त्याला दुसरा दृष्टांत जर आता द्यायचा झाला तर ताज ताजय म्हणून सांगायला हरकत नाही. लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरे, हे जरा ताजं उदाहरण होईल. प्रयाग क्षेत्रामध्ये जाऊन स्नान करून लोक इथपर्यंत येतात, पण स्थानिक माणूस मात्र प्रयाग क्षेत्रामध्ये कधी त्रिवेणी संगमावर स्नान करत नाही, तो घरच्या नळावर करत असतो. पसायदानाच्या बाबतीत थोडंफार असंच झालंय. अतिपरिचयात हा अनादर बऱ्याच वेळेला आपल्या संत वाङ्मयानं किंवा मुखोद्गत असलेल्या वाङ्मयानं हे त्याच वेळेला दिसून येतं. काय नाही, समोर ठेव. हा बस. त्या संबंधानं थोडासा विचार आपल्याला करायचा आहे, कारण पसायदान ही एक प्रार्थना आहे. प्रस्तावनेमध्ये अधिक वेळ घालवण्याच्या ऐवजी मी पसायदानाच्या सरळ विवरणाकडे प्रवृत्त होतो. पसायदान ही एक प्रार्थना आहे, आणि प्रार्थना म्हटलं की त्या संबंधामध्ये दोन भाव आपल्याला व्यक्त करावे लागतात. एक अपेक्षा आणि दुसरं समर्पण. प्रार्थनेमध्ये अपेक्षा असते आणि समर्पणाशिवाय प्रार्थना पूर्ण होत नाही. काही ठिकाणी समर्पण आहे, पण जर अपेक्षा नसेल तर तिला प्रार्थना म्हणत नाही. आणि जिथे फक्त अपेक्षाच केली जाते पण समर्पण नसतं, त्यालाही प्रार्थना म्हणत नाहीत. त्याला सामान्यत्वानं भीक असं म्हणतात. भीक मागणारा मनुष्य अपेक्षा व्यक्त करतो, पण ज्याच्या दारात उभा आहे त्या संबंधानं समर्पणाचा भाव कधी व्यक्त करत नाही. आणि नदी समुद्राला समर्पित होते, पण समुद्राकडून तिला अपेक्षा नसते. त्यामुळे नदी आणि समुद्राचं एकत्रित येणं ही प्रार्थना होत नाही. प्रार्थनेमध्ये या दोन्ही भावांना महत्व द्यावं लागतं. तिथे अपेक्षा आहे आणि समर्पण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समर्पणाचा भाव व्यक्त करताना ज्या 2-3 गोष्टी पसायदानामध्ये आपल्याला बोलून दाखवल्या आहेत, त्याच्यातून ज्ञानोबरायांचा समर्पित भाव काय होता आहे तो आपल्याला दिसून येतो. येणे वाग्यज्ञे तोषावे हे म्हणताना, किंवा विश्वात्मक हा शब्द वापरताना, किंवा आदिपुरुष हा शब्द वापरताना, किंवा विश्वेश रावो हा शब्द वापरताना, ज्ञानोबरायांची ज्यांच्याकडे आपल्याला मागणी करायची आहे त्यांच्या संबंधातली समर्पित भावना या शब्दातून व्यक्त होते.
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, समर्पणच आहे. आणि या समर्पणाच्या बरोबरीनं ज्ञानोबारायांनी या पसायदानाच्या ओव्यांमधून जगताच्या हिताकरता आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे प्रार्थनेचा विचार करताना प्रकृष्टेभ्यो अर्थना प्रार्थना, प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना, प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, आपल्याला विभक्ती प्रत्ययानुसार मोठ्यांनी मागितलेलं, मोठ्यांकडे मागितलेलं, मोठं मागणं या अर्थाने प्रार्थनेचा विचार करता येतो. ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी आपण त्याला प्रार्थनाच म्हणू, आणि ही प्रार्थना म्हणूनच जगप्रसिद्ध आहे. पण समर्पण आणि अपेक्षा या दोन्ही भूमिका प्रार्थनेमध्ये जरी समाविष्ट होत असल्या तरी समर्पणामध्ये हातचं राखून समर्पण चालत नाही आणि अपेक्षेमध्ये शिल्लक राहणं चालत नाही. अपेक्षा अशी असावी की त्यानंतर काही शिल्लक नसावं, आणि समर्पण असं असावं की आपलं अस्तित्व नंतर शिल्लक राहू नये. ज्या समर्पणामध्ये आपलं अस्तित्व मागे शिल्लक राहतं ते समर्पण हातचं राखून झालं. मी समर्पित होतो पण थोडा मनामध्ये किंतु आहे, ह्या समर्पणाचा भाव नाही. समर्पित म्हणजे पूर्ण समर्पित. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने बहुदीन उणे रंकावणे. हा भाव घेऊन पूर्णतः नदी जेव्हा समुद्राला प्राप्त होते तेव्हा ती नदी हे म्हणत नाही की आतापर्यंत माझी उपयुक्तता जगाला होती, पण आता मी समुद्राला प्राप्त झाल्यानंतर मी खारट होईन, ना मी कुणाला पिण्याच्या योग्यतेची राहीन, ना माझ्यामध्ये कुणी पोहायला येईल, ना माझं पाणी कशा करता वापरलं जाईल, ना गायी माझ्या पाण्यावर पाणी प्यायला येतील, ना कुणाची तहान शमवण्याच्या मी उपयोगाला येईल, असं नदी म्हणत नाही. ती समर्पित होते तर स्वतःच काहीच ठेवत नाही. ना नाम ठेवते, ना रूप ठेवते. तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ही एकमयता जी आहे ना, मयट प्रत्यय एकरूपता या अर्थाने वापरला जातो, आपल्याला माहिती आहे. हा मयट प्रत्यय वापरून जी एकरूपता सांगितली जाते त्याच्यामध्ये शिल्लक काही नाही राहिलं पाहिजे. समर्पणामध्ये मागे काही शिल्लक ठेवायचं नाही. पती पत्नी पतीला शरण जाते, एकरूप होते, समर्पित होते, पण हे होताना मी सगळी तुमची आहे, फक्त येताना माझं माहेर बरोबर घेऊन येते, चालत नाही. तिला नाव सोडावं लागेल, गाव सोडावं लागेल, आडनाव सोडावं लागेल, वडिलांचं नाव सोडावं लागेल, गोत्र सोडावं लागेल. स्वतःच म्हणून असं काही नाही. आता ती पतीची झाली ना, मग पती म्हणेल ते पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, ते अनायासे आत्महिता पावेची गा. हे अनुसरोनी राहणं हे पूर्ण समर्पण आहे. समर्पणामध्ये शिल्लक राहायचं नसतं. समर्पणामध्ये स्वतंत्रता चालत नाही. शरण आलो नेणतेपणे, शरणागताला स्वतंत्रता नसते. पूर्ण समर्पण लागतं. समर्पणामध्ये स्वतःचं अस्तित्व शिल्लक ठेवायचं नाही आणि अपेक्षेमध्ये मागे काही उरवायचं नाही. माझ्या अपेक्षा अशा असल्या पाहिजेत की ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर माझ्या अंतःकरणातल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण निवृत्त झाल्या पाहिजेत. मागू नये वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला मान्यच आहेत. संत वाङ्मयानुसार भिक्षापात्र अवलंबिणे वगैरे नेहमीच आपण सांगतो. त्याबद्दल मला भाष्यच करायचं नाही, बोलायचंच नाही. मागावं की मागू नये याची चर्चा नाही, जे मागितलंय त्याच्यावर चर्चा करायची. त्यामुळे ते योग्य आहे का अयोग्य आहे, ज्ञानोबारांनी मागितलंय आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचंय, त्याबद्दलच आपण बोलू. पण मागू नये वगैरे वगैरे सांगितलं जातं, ठीक आहे. मागण्या असं आहे, माणसाने मागावं, पण असं मागावं की पुन्हा मागण्यासारखं काही जीवनामध्ये राहू नये. एकदाच मागावं ते असं मागावं की पुन्हा मागायची पाळी माणसावर येऊ नये आणि पुन्हा मागण्याची पाळी येऊ नये असं देणारा जो असतो त्याच्याजवळच मागावं, नाही तर मागू नये. सरळ आहे.
कुणाच्या समोर तरी जाऊन हात पसरायचे आणि सकाळचं झालं की संध्याकाळचं काय नित्य उठून या खावयाची चिंता, याला अर्थ नाही ना, याला किंमत नाही. म्हणून अपेक्षा अशा आहेत की पसायदानामधून व्यक्त झालेल्या अपेक्षांचं बारकाईनं चिंतन केलं तर मानवी जीवनाच्या धन्यतेकरता यापेक्षा वेगळं काहीही लागत नाही आणि यापेक्षा पुढचं काही असू शकत नाही. अशा अपेक्षा ज्या एकत्रित झाल्या त्या पसायदानात, सगळ्या जगातल्या सगळ्या जीवांच्या सगळ्या सुखाची एकवाक्यता म्हणजे पसायदान. मी महाराष्ट्रातलं म्हणत नाहीये, सगळ्या जीवाचा असा व्यापक शब्द वापरलाय मी, कारण ज्ञानोबारांनी तशा अर्थाचे शब्द वापरलेत. किंबहुना सर्व सुखी, या सर्व मध्ये काय काय येतं, कोण येतं, जो हे सगळं करणारा आहे तो सगळा, मग तो इथला असो, परदेशातला असो, परग्रहावरचा असो, पाताळातला असो, स्वर्गातला असो, वैकुंठातला असो, मृत्यूलोकातला असो, कोणी 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 असो, किंबहुना सर्व सुखी. केवढा व्यापक भाव आहे. ज्यांना सर्वांनी मिळून त्रास दिला त्या सर्वांकरता ज्ञानेश्वर महाराजांची ही भावना जी अंतःकरणामधून उदयाला आली ती कशाने आली असेल, असं काय घडलं, मला चरित्रातही फार जायचं नाही. पण पसायदानामध्ये ज्ञानोबारांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा अशा आहेत की त्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाच्या परिपूर्णतेचा विचार करता येणं शक्य नाही. अशा अपेक्षा पसायदान. पसायदानामध्ये मागितलं गेलं नाही, पण मानवी जीवनाच्या धन्यतेकरता ज्याची आवश्यकता आहे असं एक मागणं, एक अपेक्षा मला काढून दाखवा जगाच्या पाठीवर. मी काय सांगतो ऐका. पसायदानामध्ये मागितलं गेलं नाही, पण जीवनाच्या धन्यतेकरता ज्याची अपेक्षा आहे, असं सांगा ना काही उदाहरण तुम्हाला आठवत असेल तर, की याची अपेक्षा आहे पण माऊलींनी हे मागितलं नाही. दाखवा बरं काय येते पसायदानामध्ये ज्याचा समावेश नाही. असं होणारच नाही. तुम्ही काही म्हणा, व्यावहारिक म्हणा, पारमार्थिक म्हणा, जीवनाच्या धन्यतेकरता ज्याची ज्याची आवश्यकता आहे त्या सर्व जीवन मूल्यांची बीजसूत्र आपल्याला पसायदानामध्ये सापडून येतात. त्या सगळ्यांची बीज आपल्याला पसायदानात दिसतात. त्या बीजाचा वृक्ष होईल न होईल, त्याला कोणत्या अर्थाने आपल्याला बघता येईल, त्याला आपण काय म्हणून बघू, हा भाग वेगळा. पण हे होईल एवढी गोष्ट खरी. उपनिषदांनी ज्या पद्धतीनं श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनेक्ती धीरहा हे म्हणून सांगितलंय, ते धीर जर कोणी असतील तर ते ज्ञानोबा आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये विवेक केलाय. श्रेय काय, प्रेय काय, प्रेयातलं जगत कल्याणाकरता उचित काय, आणि प्रेयातलं जगत कल्याणाकरता जे जगत कल्याणाकरता प्रेय आहेच आहे, श्रेय आहेच आहे, त्या श्रेयाच्या प्राप्तीचे मार्ग काय. प्रेयातलं औचित्य आणि श्रेयाच्या प्राप्तीचा मार्ग, या दोन्ही भूमिका पसायदानात जर आपण तत्वदृष्टीने पाहू तर आपण त्या संबंधात बोलू पुढे. मी बऱ्याच गोष्टी अशा सांगणार आहे की जे बोलताना मी असं बोलणार आहे की आपण पुढे पाहू, तर ते पुढं पाहू म्हणता म्हणता जे दिवस संपतील मध्ये मध्ये मला सांगत चला की हे तुम्ही म्हणाला होता पुढं पाहू म्हणून ते पुढं आलंय, हे सांगत चला. नाही तर पुढं पाहू म्हणता म्हणता ते दिवस संपून जातील आणि ते पुढचं पुढंच राहील. पण जे कोणी वक्ते आहेत त्यांना मी ही सूचना करतो, जेव्हा आपल्याला फारसं येत नसतं ना तेव्हा पुढं पाहू म्हणायचं असतं. हे वक्त्यांनी लक्षात ठेवावं, म्हणजे सोपं जातं पुढं कधी कधी. अनेक गोष्टी अशा आहेत पसायदानामध्ये. पसायदानाला एक तत्वदृष्टी आहे, पसायदानामध्ये भक्ती भूमिका आहे, पसायदानामध्ये कर्मनिष्ठता आहे, पसायदानामध्ये योग आहे, पसायदानामध्ये नाही असं या जगाच्या पाठीवर काहीही नाही. सरळ आपण विचार करा. म्हणून एका बाजूला अशा अपेक्षा आहेत की ज्या अपेक्षांच्या पलीकडे मानवी जीवन शिल्लकच राहत नाही, जे जीवन परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतं तिथपर्यंत. त्याच्या पुढं काय असेल ते असेल. आपण ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीपर्यंत जातो संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, तेही आपल्याला पसायदानामध्ये दिसून येतं. त्यामुळे श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनेक्ती धीरहा
हे जेव्हा उपनिषद बोलून दाखवतं तेव्हा श्रेय आणि प्रेय याचा विवेक करायचा, यांना वेगळं करायचं. आणि वेगळं करायचं असेल तर त्या श्रेयाच्या कल्याणाच्या विचारापासून, प्रेयाच्या कल्याणाच्या विचारापासून श्रेयाच्या प्राप्तीपर्यंत म्हणजे एकरूपतेपर्यंतचा हा मानवी जीवनाचा प्रवास ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्यांमधून मांडलाय त्याचा प्रारंभ खळांची व्यंकटी सांडो इथपासून होतो आणि त्याची परिपूर्णता दृष्टादृष्ट विजय होवा वेजी इथपर्यंत होते. खलत्वापासून ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंतचा मानवी जीवनाचा हा चढता आलेख, हा चढता प्रवास ज्ञानेश्वर महाराजांनी प्रेयापासून सुरू करून श्रेयापर्यंत नेऊन पोचवलेला आहे. तर याच्याकरता श्रेयाची प्राप्ती आणि प्रेयाची निवड या दोन्ही भूमिका ज्ञानोबारांनी बारकाईनं पसायदानात सांगितल्या आहेत. आपल्याला तत्वदृष्टीने त्याचा विचार करता येण्यासारखा आहे. दुसराही विचार आपण करून बघा. हे जसं अपेक्षांच्या पलीकडं नाहीये तसं समर्पणाकरता ज्ञानेश्वर महाराजही शिल्लक राहिलेले नाहीयेत. शिल्लक राहिले नाहीत. स्वतंत्र अस्तित्व ज्ञानोबारांनी आपलं कुठंच आपल्या गुरुचरणासमोर शिल्लक ठेवलेलं नाहीये. निवृत्तीनाथ महाराज समोर आहेत आणि तरीही ज्ञानोबारांना स्वतःचं काही दाखवायचंय आणि तेही निवृत्तीनाथ महाराजांना वगळून दाखवायचंय असं होत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात निवृत्तीनाथ महाराजांचे चरण हेच माझं अस्तित्व आहे, त्यांचं नाम हेच माझं अस्तित्व आहे, त्यांची सेवा हेच माझं अस्तित्व आहे. त्यामुळे एवढं सगळं मागून झाल्यानंतर जेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी हे सगळं होईल असा वर दिला, तू हे जे मागतोयस ना, ज्या अपेक्षा व्यक्त करतोयस ना, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल होईल, हे सगळं होईल असं जेव्हा दानप्रसाद त्यांना मिळाला तेव्हा ज्ञानोबाराय हे होण्याच्या पूर्वी ज्या अर्थी सुखिया झाले त्या अर्थी सुखी होण्याकरता सुद्धा ज्ञानोबाराय स्वतंत्र शिल्लक राहिले नाहीत. गुरूंच्या अभिवचनाच्या पुढे जाऊन गुरूंनी अभिवचन दिलंय हे होईल, आणि होईल म्हणल्यानंतर होण्याकरता वाट बघण्याकरता सुद्धा ज्ञानोबाराय आता राहिले नाहीत. ते म्हणाले मला तुम्ही शब्द दिला ना, तो शब्द माझं सर्वस्व आहे, मी सुखिया झालो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया होईल नाही ना, झाला झाला. आता होणं राहिलं नाही. होणं असेल तर त्याला भविष्यकालीन विचार आहे. होईल हे भविष्यकालीन क्रियापद आहे आणि झाला हे वर्तमानकालीन क्रियापद आहे. बाकीची सगळी क्रियापदं पसायदानातली भविष्यकालीन आहेत. खळांची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो, जो जे वांछील तो ते लाहो, हे सगळं भविष्यकालीन आहे. पण हे सगळं करता करता जेव्हा सद्गुरूंच्या मुखातून हे होईल असं अभिवचन आलं, ज्ञानोबाराय म्हणतात आता मला शिल्लक राहायचं कारण नाही, सुखिया झाला. हे सगळं होईल तेव्हा मी सुखी होईल नाही, तुमच्या मुखातून हे होईल असं आलं ना, माझं अस्तित्व संपलं. तुमच्या मुखातला शब्द हे माझं जर अस्तित्व आहे तर ते होईल न होईल याची चिंता आता मला करायचं कारण नाही, कारण अभिवचन तुमचं आहे. त्यामुळे सुखिया झाला. काय समर्पण असेल विचार करा. अपेक्षा आणि समर्पण या दोन्हींनी जर प्रार्थना सिद्ध होत असेल तर ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना ही जगतामध्ये आदर्शभूत प्रार्थना आहे. किंवा मला कुणाबद्दलच विशेषत्वानं काही बोलायचं नाही, पण माझ्या दृष्टीने तरी ही प्रार्थना म्हणण्याच्या योग्यतेची जगताच्या पाठीवरच्या वाङ्मयातली ही एकमेव प्रार्थना आहे की जिला प्रार्थना ही संज्ञा यथार्थतेने लागू पडते. मी मुद्दाम स्पष्ट बोललोय. वेदामध्ये सुद्धा सूक्त आली आहेत. प्रल्हादांनी सुद्धा भागवतामध्ये याच अर्थानं खळांची व्यंकटी सांडो मागितलेलंच आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रार्थनेमध्ये आता हे बोलू नये, मी पुन्हा सांगतो, मला तुलना करायचीच नाही, पण मला वैलक्षण्य दाखवायचंय. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रार्थनेमध्ये जी आपुलकी आहे, जो गोडवा आहे, जी आत्मीयता आहे, जे ममत्व आहे, शब्दांची ज्या पद्धतीनं मांडणी आहे, भावाची अभिव्यक्ती ज्या भूमिकेतून झालेली आहे,
की ज्या भूमिकेवर गेल्यानंतर जगताच्या संबंधानं भाव निर्माण होण्याचं कारणच राहत नाही, अशा भूमिकेवर ज्ञानोबराय असताना जगताच्या कल्याणाच्या भूमिका पायऱ्या पायऱ्यानं ज्ञानेश्वर महाराज मांडत जातात. म्हणून जगताच्या पाठीवरची प्रार्थना म्हणण्याच्या योग्यतेची एवढी एकच प्रार्थना मला वाटते की जिला प्रार्थना असं म्हणावं, आणि ते म्हणजे पसायदान आहे. पसायदानासारखी प्रार्थना नाही. आपण त्याचं महत्व किती जाणतो, त्याचं गांभीर्य किती लक्षात घेतो, हा भाग वेगळा आहे. सामान्य माणसाला वस्तूचं गांभीर्य कळत नाही म्हणून त्या वस्तूचं मूल्य कमी होत नाही. कारण निवृत्तीनाथ महाराजांना याचं गांभीर्य कळतं, कारण सोपान काकांना याचं गांभीर्य कळतं, नामदेवरायांना, तुकोबारायांना, नाथ महाराजांना या पसायदानाचं गांभीर्य माहिती आहे. आणि त्यांना जर त्याचं गांभीर्य कळत असेल आणि आपल्याला जर कळत नसेल तर आपण आपल्या ज्ञानाच्या संबंधानं गंभीर होण्याची गरज आहे. हे लक्षात घ्या. आपण जरा अंतर्मुख होण्याची गरज आहे. विचार केला पाहिजे आपल्याला काय झालंय. ते पसायदान पाठ आहे. बरं, पाठ आहे तर ते काही ग्रंथात बघून पाठ केलं नाही. हे लहानपणापासून कानावर पडत आलंय म्हणून पाठ झालंय. हे कानपाठ आहे, हे तोंडपाठ नाही आहे. कानावर पडत आलंय म्हणून पाठ झालंय. त्यामुळे म्हणताना दोष येतात. पसायदान म्हणताना बरं, पसायदान म्हणायचं कशा करता. पारायण झाल्यावर ज्ञानेश्वरीला वस्त्र गुंडाळताना काहीतरी म्हणायचं असतं. म्हणा पसायदान. आता विश्वात्मके देवे, हे झालं की समजतं आपल्याला की कार्यक्रम संपला. सांगता बस. पण तसं नाहीये ना. त्याच्याकडे गांभीर्याने बघितलंच पाहिजे. म्हणून आपल्याला ते गुंडाळायचंच असतं, त्यामुळे बघायचं नसतं. असं होतं. त्यामुळे ते दोष येतात. दोन दोष तर सरळ सरळ पसायदानामध्ये बहुतेकांच्या मुखातून येतात. चला कल्पतरू. कुठं चला? कुणी चला म्हणून सांगितलंय आपल्याला? कुठं जायचंय आपल्याला? चला. चला तर चला. कुठं चला? हे चला नाही, चला. चल अचल याच्यातला चल आहे. ते कल्पतरूचे म्हणजे चालते बोलते कल्पतरूचं वन म्हणजे संत आहेत, हे ज्ञानोबारांना सांगायचंय. आणि मग चला म्हणजे कुठं चालायचंय, कुणाबरोबर चालायचंय? ज्यांच्या बरोबर राहतो ते चला म्हणण्याच्या योग्यतेचे नसतात. मग कुठं जायचं, कुणाबरोबर जायचं, कुठं चला? चला नाही, चला. चला. च आणि च आपल्याकडे भेद आहे, जाऊ द्या. दुसरा एक दोष येतो बहुतांश वेळेला, लिखाणातही येतो, म्हणतानाही येतो. येथ म्हणे श्री, हा दोष आहे. विश्वेश्वरावो असा शब्द ज्ञानेश्वरीत नाहीच, विश्वेशरावो असा शब्द आहे. विश्वेश्वर असा शब्दच नाही पसायदानातला. विश्वेश्वर हा स्वतंत्र शब्द आहे, देवाचं नाव आहे, हा भाग वेगळा. पण पसायदानामध्ये विश्वेश्वरावो असं म्हणणंच नाही. आपण पसायदान काढून बघा. विश्वेश रावो, जो विश्वाचा ईश आहे त्याचा जो राजा, ते आमचे सद्गुरू आहेत. विश्वेश्वरावो चूक आहे, पाठ बरोबर नाही आहे. कारण का? बघितलंच नाही ना पसायदान. बर, गंमत काय होते, पारायणामध्ये पसायदान येतं, पारायण करताना पसायदान येतच. पण त्यावेळेला जणू आपल्याला ज्ञानेश्वरी पाठ असल्यासारखी इकडं तिकडं बघत पसायदान म्हणतो आपण. म्हणजे लोकांना कळलं पाहिजे ना की मला पाठ आहे. मग कोण आलं, कोण गेलं, कोण उठलं, इकडं बघ तिकडं बघ, हे करत आपण पसायदान म्हणतो. त्यामुळे तिथेही आपलं अक्षराकडे, शब्दाकडे लक्ष जात नाही. विश्वेश्वरावो असं म्हणायचं, चला म्हणायचं, चला नाही. विश्वेश्वरावो नाही म्हणायचं, विश्वेश्वरावो. श्व आणि श याच्यामध्ये अंतर आहे. कशा करता मी बोललो हे? पसायदान आपल्याला मुखोद्गत आहे, पण त्याच्या अर्थाचं गांभीर्य हे तोपर्यंत लक्षात येत नाही जोपर्यंत पसायदानातल्या मागण्या तुमच्या माझ्या जीवनाच्या संबंधात आहेत याची जाणीव आपल्याला होत नाही. खळांची व्यंकटी सांडो असं म्हणत असताना या खळांमधला मीही एक खळ आहे हे जोपर्यंत कळत नाही ना
तोपर्यंत खळांची व्यंकटी सांडो म्हणण्यातलं गांभीर्य लक्षातच येणार नाही. सत्कर्मी रती वाढो म्हणत असताना आपण सत्कर्म रत नाही आहोत या उणिवेची जाणीव जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत सत्कर्मी रती वाढो म्हणतानाचं गांभीर्य निर्माण होणारच नाहीये. जोपर्यंत आमच्या उंबरठ्यापर्यंत विषय येत नाही तोपर्यंत आम्ही गंभीर होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं कुणाच्या संबंधानं आहे? खळांची व्यंकटी सांडो, ते खळ कुणीतरी वेगळे नाही, नाही आपणच, तुम्ही आम्हीच त्याच्यामध्ये आहोत. खळांची व्यंकटी सांडो म्हणण्यामध्ये ते खलत्व आपल्याच ठिकाणी आहे. आपण पुढे बोलू त्या संबंधात. पण दृष्टादृष्ट विजय होवावे जी इथपर्यंत जायचं असेल तर त्या प्रवासाचा विचार कोणत्या पद्धतीनं केला गेला पाहिजे, कोणत्या मार्गाने झाला पाहिजे. पसायदान ही सामान्य मागणी नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ पूर्ण केला आणि ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण ग्रंथ लिहिलाय म्हणजे जवळजवळ गुरुवर उपकारच केलेत, तर आता ते आपल्याला काही देणं लागतात म्हणून आपण त्यांच्याकडे मागू. खळांची व्यंकटी सांड अमोक तमोक तमोक असं नाहीये, असं त्याला म्हणता येणार नाही. ही काहीतरी एक बरं आपल्या दृष्टीने बऱ्याच वेळेला काय असतं, मनुष्य भावविवश होतो तेव्हा काही ना काहीतरी मागतो आणि काहीतरी मागून बसतो. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान ही एक भाबडी प्रार्थना नाहीये, एका भगवत भक्तांनी केलेली भाबडी प्रार्थना आहे असं नाहीये. ती एका तत्वज्ञानी केलेली प्रार्थना आहे, एका संतांनी केलेली प्रार्थना आहे, एका मानसशास्त्रज्ञानी केलेली प्रार्थना आहे, एका समाजशास्त्रज्ञानी केलेली प्रार्थना आहे, एका अर्थशास्त्रज्ञानी केलेली प्रार्थना आहे. याही पलीकडे जाऊन मनुष्य रूपात आल्यानंतर मनुष्यत्व धर्माचं ज्याला यथार्थ ज्ञान आहे त्या मनुष्य धर्माच्या परिपूर्णत्वाची केलेली ती एक प्रार्थना आहे. सामान्य नाहीये. मागायचं म्हणून मागितलंय, बघू मिळालं तर मिळालं, नाही तर राहिलं. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही मोडून खाल्ली, एवढं काय त्याच्यामध्ये, असं नाहीये. बरं बऱ्याच वेळेला काय होतं, ग्रंथकर्ता हा अशा उपदेशकाच्या भूमिकेमध्ये बऱ्याच वेळेला जातो. ग्रंथसिद्धी झाली ना, आपण ग्रंथ करते आहोत हा शिक्का एकदा बसला, मग ते 25 पानाचं का पुस्तक असना, 10 पानाचं का असेना, पण माझ्या नावावर एक पुस्तक आहे असा एकदा शिक्का बसला ना, की मनुष्य सगळ्या आदर्शाची जणू आपल्यापासूनच उत्पत्ती झालेली आहे. अशा आविर्भावामध्ये उपदेशकाच्या अशा भूमिकेत जातो की त्याला जगतातलं सगळं वाईटही दिसायला लागतं आणि हे वाईट कसं निवृत्त झालं पाहिजे याचे सगळे उपाय माझ्याजवळच आहेत असंही त्याला वाटायला लागतं. आणि मग तो त्या आविर्भावामध्ये ज्या पद्धतीनं जगताकडे बघत जातो, अरे सगळं चांगलं झालं पाहिजे, माणसाने वागू नये हो कुणाबरोबर वाईट, आपलं आपल्या कामामध्ये आपण राहावं, शेवटी आपला स्वधर्म आपण हे बोलणं फार सोपं आहे. आदर्श रूपामध्ये एखादी गोष्ट जगताच्या समोर मांडणं फार सोपं आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांचं हे मांडणं तशातलं नाहीये. इंग्रजीमध्ये त्याला विशफुल थिंकिंग असं म्हणतात. विशफुल थिंकिंग असं व्हावं अशा पद्धतीची विचारधारा ती सगळ्यांचीच असते. वारीत आल्यानंतर माणसं, अहो खरं सांगू का, माणसाने ऍडजस्ट केलं पाहिजे, कारण याला अडचण आहे, याला अडचण आहे, पण दुसऱ्याला अडचण असताना हा करत नाही. विचित्र मानसशास्त्र आहे. वारीच्या वेळेला पंढरपूरला आळंदीला निघालेला मनुष्य जेव्हा बसस्टँडवर जातो आणि एसट्या सगळ्या गच्च भरलेल्या असतात, तेव्हा त्याला खाली एसटीच्या बाहेर असताना माणसाला असं वाटतं माझ्या एकाने काय फरक पडतो, आणि तो एकदा आत गेला की त्याला वाटतं आता कोणी येऊ नये. कुठला आदर्शवाद आहे हा? कुठलीही मानसशास्त्रीय भूमिका, कुठला आदर्शवाद आहे हा? ज्ञानोबरायांचं मागणं हे विशफुल थिंकिंग नाहीये. हे सगळं चांगलं 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 घडावं. अलीकडच्या इंग्रजीमध्ये त्याला गुडी गुडी म्हणतात. सगळं गुडी गुडी असावं असं नसतं, असं होत नाही. आणि समाजामध्ये एका मागणीमध्ये एका रात्रीमध्ये परिवर्तन घडावं, सगळे खळ संपावेत आणि सगळ्यांना एकदम दृष्टावरचा विजय मिळावा, एवढे ज्ञानोबराय ढोबळ नव्हते. त्यांना समाज म्हणजे काय माहिती आहे,
समाजाचं अंतरंग त्यांना कळतं, सामाजिक परिवर्तनाच्या भूमिका त्यांच्या अत्यंत स्पष्ट आणि प्रगल्भ आहेत. त्या परिवर्तनाकरता लागणाऱ्या साधन परंपरेचं त्यांना यथार्थ ज्ञान आहे. त्या साधन परंपरा कोणत्या पद्धतीनं आचरणात याव्यात या पद्धतीचं ज्ञानोबारायांना यथार्थ ज्ञान आहे. आणि नुसतं ज्ञान नाही, ते इतरांपर्यंत पोहोचवणं आणि स्वतःच्या कृतीतून व्यक्त करून दाखवण्याचं कौशल्यही ज्ञानोबारायांजवळ आहे. आणि या कौशल्याचा परिपाक म्हणूनच ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंना हे बोलून दाखवतायत. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. कोणती भूमिका आहे ही? केवढं कौशल्य आहे. समाजधारणांचा स्वीकार केल्यानंतर, त्याच्यातल्या दोषांच्या जाणीवेनंतर दोष निवृत्ती करता आवश्यक असणारी साधन परंपरा कळणं आणि त्या साधनांच्या उपदेशाबरोबर त्या साधनांची अभिव्यक्ती आपल्या कृतीतून व्यक्त करण्याचं कौशल्य असणं, हे ज्ञानोबारायांशिवाय इतरांच्या ठिकाणी आपल्याला कुठे दिसणार नाही. हे संतत्व आहे. संतत्वाच्या भूमिका इथे आहेत. ज्ञानोबाराय अवताराला आले, भिंत चालवली, रेडा बोलवला, झालंय संत नाही ना. भूमिका नेमक्या, संतत्वाच्या भूमिका नेमक्या कुठे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि पसायदान हे त्याचं योग्य शाब्दिक रूप आहे. संतत्व शब्दातून व्यक्त व्हायचं असेल तर कसं व्यक्त होईल, तर त्याला पसायदान असं म्हणतात. बस संपलं, ह्याच्या पलीकडे काही बोलता येत नाही. संतत्व या वृत्तीला जर शब्दाचा आकार दिला तर त्याला पसायदान म्हणा. मी पसायदानाची व्याख्या एवढीच करतो, कारण पसायदान हे संतांच्या मुखातून व्यक्त झालं, याच्यापेक्षा जे व्यक्त झालेले शब्द आहेत ना तेच संत आहेत असं मला म्हणायचंय. पसायदान हेच संत आहे. आपल्याला वेगळा विचार करायचंच कारण नाही. म्हणून काहीतरी मागायचं, सगळ्या जगताचं भलं व्हावं. माग बाबा, तुला काही मागायचं असेल तर. नाही हो, काही नाही, सगळे सुखी व्हावेत, कोणी म्हणत नसतं असं. जी जगाची माऊली झाली तिच्या अंतःकरणातल्या अत्यंत प्रामाणिक भावना आहेत पसायदान म्हणजे. साधी गोष्ट नाही आहे ही. कुणीतरी कुणाकडे काहीतरी मागावं आणि कुणीतरी कुणाला तरी काहीतरी द्यावं, असा हा व्यवहार नाही आहे. पसायदान तुमच्या माझ्या कल्याणाची, एक अजून वाक्य बोलतो. पसायदानाची दुसरी एक व्याख्या सांगू का मी? सोपी व्याख्या सांगतो. पसायदान म्हणजे तुमच्या माझ्या कल्याणाची आचारसंहिता आहे. बस. अजून एक विचार लक्षात घ्या. आता आचारसंहिता हा शब्दच भ्रष्ट झालाय, त्याला मी काही करू शकत नाही. पण शब्दाचा प्रामाणिकपणा आणि शब्दाच्या अर्थाची विशुद्धता ही अबाधित आहे. त्याला त्याच्या संबंधानं, ते आचारसंहिता हा शब्द ज्याच्या संबंधानं लावला जातो तिथं भ्रष्टता असेल. मला त्याबद्दल बोलायचं नाही, तो माझा प्रांतही नाही. परंतु तुमच्या माझ्या कल्याणाची आचारसंहिता आहे पसायदान म्हणजे. आम्ही कसं वागलं पाहिजे, आम्हाला जर आमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आमची आचारशुद्धता कशी असली पाहिजे, भूमिका आहे. मी प्रस्तावना करतो आज फक्त पसायदानाची. उद्यापासून विषयाला सरळ सुरू करतो. ओविशहा बोलत जातो. शब्दशहा जरी बोलता आलं नाही तरी ओविशहा बोलणं, कारण दिवस माझ्या हातात कमी आहेत, वेळ माझ्या हातात कमी आहे. आयुष्य घालवलं तरी हे संपायचं नाही. प्रस्तावना तरी करतो, भूमिका तरी मांडतो. ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान व्यक्त झालंय. पसायदान हा स्वतंत्र ग्रंथ नाही, स्वतंत्र रचना नाही, स्वतंत्र काही नाही. प्रत्येक एक अभंग एक स्वतंत्र रचना असते. पण ग्रंथ निर्मिती करत असताना एक विचारसूत्र त्याच्यामध्ये अबाधित ठेवून विचाराच्या विशिष्ट कंगोऱ्यांची समोरच्याला समजेल अशा पद्धतीनं तर्कनिष्ठ किंवा तर्कशुद्ध आणि तत्वनिष्ठ अशा पद्धतीची मांडणी ग्रंथांमधून, विशेषतः टीका ग्रंथामधून करावी लागते. ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका आहे, भगवद्गीतेवरची टीका आहे, भाष्य आहे. ते करत असताना त्याला काही मर्यादा आहेत. ते मांडत असताना त्याच्या विस्ताराला काही विचार आहे. विस्ताराच्या मागे चला आपण याच्यावर लिहायला घेऊ म्हणून लिहायला घेतलं, जसं सुचल तसं लिहित गेले असं झालं नाही. काही हेतू आहे त्याच्या मागे, त्याच्या मागे विचार आहे.
सगळा ग्रंथ झाल्यानंतर आता झालं, सगळं झालं, आता आपण पसायदान मागू असं नाहीये ते. पसायदान हे ज्ञानेश्वरीचं एक अंग आहे. ज्ञानेश्वरीच्या त्या ओव्या आहेत. अभंगाच्या बाबतीत प्रत्येक एक अभंग हा स्वतंत्र असतो. त्याच्या मागची भावभूमिका प्रत्येक वेळेला वेगळी असते. संतांना त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवावरची उत्स्फूर्त शाब्दिक आणि पारमार्थिक अशी शब्दरचना म्हणजे अभंग असतात. तुकोबारायांना अभंग आला, अनुभव आला आणि त्या अनुभवावर तुकोबाराय उत्स्फूर्तपणे व्यक्त झाले, एक अभंग निर्माण झाला. तुकोबाराय आले, त्यांच्या चाहूल लागल्यामुळे त्या चिमण्या उडून गेल्या. उडून गेल्यामुळे तुकोबारायांनी देवाला प्रार्थना केली, देवा चिमण्यांबद्दल माझ्या अंतःकरणात द्वेष नव्हता, चिमण्यांना माझ्याबद्दल वाईट वाटावं असं मी काही केलं नाही, मग असं का झालं देवा? अवघी भूते साम्य आली, देखिली म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. चिमण्या उडून गेल्या तर तुकोबारायांना वाईट वाटलं. त्याच्यावर तुकोबाराय सहज उत्स्फूर्त व्यक्त झाले. आता चिमण्या उडाल्या, याच्यात काय व्यक्त होण्यासारखं काय? उडाल्या उडाल्या, अरे ती चिमणीच आहे, उडणारच. पण आपण आपली चाहूल लागल्यामुळे चिमण्या उडाल्या याचं तुकोबारायांना वाईट वाटलं. आमची चाहूल लागून जर चिमण्या उडल्या नाहीत तर आम्हाला वाईट आम्ही येऊन उडत नाहीत म्हणजे काय? अरे आम्ही येतो ह भ प प पू, आम्ही येऊन उडत नाहीत चिमण्या म्हणजे काय? उडल्या पाहिजे, उडाल्या पाहिजेत चिमण्या, आम्हाला त्याचं वाईट वाटेल. पण चिमण्या उडाल्या तर तुकोबारायांची एक स्वाभाविक प्रतिक्रिया त्याच्यातून भगवत संबंधानं व्यक्त झाली. ते काही तुकोबाराय ठरवून आले नव्हते की आपल्याला असं म्हणायचंय, आपल्याला अशी शब्द योजना करायची. बरं, तेवढा एक प्रसंग त्या 4 चरणामध्ये जो व्यक्त झाला, जी पारमार्थिक प्रतिक्रिया उत्पन्न झाली, व्यक्त झाली, उत्स्फूर्ततेनं व्यक्त झाली, तेवढ्या 4 चरणामध्ये तो विषय संपला ना. तिथून तुकोबारायनंतर देवाकडे गेले असतील, पंढरपूरला गेल्यानंतर बघितलं असेल, नाही इथं बसून त्यांना पांडुरंगाचं स्मरण, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, अभंग रचना झाली. जो जो अनुभव ज्या ज्या पद्धतीनं आला, त्या त्या अनुभवात अंतर्मुखतेनं त्या अनुभवाचा स्वीकार करताना त्या अनुभवावर उत्पन्न झालेली एक उत्स्फूर्त शाब्दिक पारमार्थिक प्रतिक्रिया म्हणजे एक एक अभंग असतो. त्या अभंगाला विषयाची मर्यादा आहे. पण असं आपल्याला ग्रंथ निर्मितीमध्ये, भाष्य ग्रंथ निर्मितीमध्ये करता येत नाही. त्याला एक सूत्र आहे, ते सूत्र अबाधित आहे. पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाच्या कल्याणाकरता भगवान जे बोलले ते जगताच्या कल्याणाकरता सांगितलं पाहिजे. आणि त्याच्याकरता जे बदल करणं आवश्यक आहे ते शाब्दिक असतील, वैचारिक असतील अथवा मांडणीचे असतील, त्याकरता जे बदल करणं आवश्यक आहे त्या बदलांचा विचार करून ज्ञानोबारायांनी ग्रंथ निर्मिती केली ज्ञानेश्वरी. आपण म्हणतो भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, ज्ञानदेव मंगळमुनी सेवा करी दासी जनी. जनाबाईंनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी वगैरे 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 पुष्कळ अभंग आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरीचं वर्णन करणार. याच्यामध्ये एक सूत्र आहे, एक विचार आहे. पसायदान हे अशा एका टीका ग्रंथाचं एक अंग आहे. ते ओघात व्यक्त झालेलं आहे. पण ग्रंथाचं अंग होऊनही ग्रंथापेक्षा विलक्षणत्व ज्या विचारांना प्राप्त व्हावं ते भाग्य पसायदानाच्या वाट्याला आलंय. अशा 2च गोष्टी आहेत आपल्याकडे. ग्रंथाचं अंग असूनही ग्रंथापेक्षा वैलक्षण्य ज्यांना प्राप्त झालं ती आहे एक भगवद्गीता, जे महाभारताचं एक अंग आहे पण महाभारतापेक्षा वैलक्षण्य प्राप्त झालेलं आहे. आणि दुसरं आहे पसायदान, जे गीतेचं ज्ञानेश्वरीचं एक अंग आहे तरी ज्ञानेश्वरीपेक्षा वैलक्षण्य त्याला प्राप्त झालंय. ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही त्यांनी पसायदान म्हणावं. ज्याला वाचता येत नाही म्हणजे वाचायची सवड नाही, हे अडचणीचंही जास्त. सवड नाही मग काय करा, आपण नेहमी सांगतो ना, ते सगळं महाभारत ज्याला वाचता येत नाही त्याने भीष्म पर्व वाचावं. ज्याला भीष्म पर्व ही वाचायला सवड नाही त्याने गीता वाचावी. सगळी गीता ज्याला वाचायची सवड नाही त्याने 18वा अध्याय वाचावा. हा 18वा अध्याय नोहे, एका अध्यायी गीताची आहे, जय वासरूची गाय दुहे वेळू कायसा. ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायात बोलून दाखवलं हे सगळं.
18वा अध्याय म्हणजे एकाध्यायी गीता आहे. मग 18वा अध्यायही ज्याला वाचायची सवड नाही त्यांनी एक श्लोक वाचावा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो, म्हणजे संपूर्ण 1.25 लाख श्लोकाचं महाभारत एका श्लोकामध्ये समाविष्ट झालं. संजय यांनी म्हटलंय धृतराष्ट्राला, एवं भारताचा आवाका आणोनी श्लोका एका संजये कुरुनायका दिधला हाती. संजय जेव्हा बोलतात तेव्हा ज्ञानोबा राय त्या संकोचाचं वर्णन करतात. आता तसं जर काढायचं झालं तर काढा. ज्याला वेद वाचायची सवड नाही त्यांनी स्मृती वाचाव्यात, ज्याला स्मृतीची नाही त्यांनी पुराणं वाचावीत, ज्याला पुराणही वाचता येत नाही त्यांनी इतिहास पाहावा, ज्याला इतिहासही वाचता येत नाही सवड नाही त्यांनी संत वाङ्मय पाहावं, ज्याला संत वाङ्मयही पाहायची सवड नाहीये त्यांनी ज्ञानेश्वरी फक्त पाहावी, ज्याला ज्ञानेश्वरी पाहायची सवड नाहीये त्यांनी फक्त 18वा अध्याय पाहावा. 18वा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचायला ज्याला सवड नाही त्यांनी फक्त पसायदान वाचावं. एक पसायदान वाचलं की वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळ्या विचाराचा परामर्श घेतला जाईल. ग्रंथाचं एक अंग असूनही ग्रंथाच्या पेक्षा वेगळं स्थान त्याच ग्रंथातल्या एका अंगाला प्राप्त होण्याचं सद्भाग्य हे पसायदानाच्या वाट्याला आलं. पसायदान ही अशी प्रार्थना आहे ती ग्रंथांतर्गत आहे, पण ग्रंथ वैलक्षण्यत्व बाळगून आहे. पसायदानाच्या बाबतीत हे म्हणता येऊ शकतं. कारण का? अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की ज्याला माझ्या गीतेवरची माझी टीका आहे, पण ज्याला श्लोक वाचता येत नाहीत त्यांनी गीता काढून टाकली तरी माझ्या टीकेत काही फार फरक पडत नाही. माझी इतर टीका अशी आहे, माझी ज्ञानेश्वरी तर अशी आहे, ते गीतेविणही रंगू द्यावी, ती गीतेला सोडूनही आपला स्वतःचा रंग दाखवेल अशी माझी टीका आहे. म्हणजे जी ज्ञानेश्वरी गीतेवरची टीका म्हणून व्यक्त झाली त्याच्यातली गीता बाजूला काढली तरी चालेल, पण ज्ञानेश्वरीतलं पसायदान बाजूला काढून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा असं होणार नाही. असं होणार नाही. ज्ञानेश्वरी वजा केली तर त्या पसायदान वजा केलं तर ज्ञानेश्वरीत काहीच राहत नाही असं मी म्हणतच नाहीये. कारण का? मी त्याचं कारण सांगतो, आपल्याला थोडंसं स्पष्ट सांगतो. काय झालंय, संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या मागे पसायदानात व्यक्त झालेली तळमळ आहे आणि संपूर्ण पसायदानाच्या मागे ज्ञानेश्वरीचा भाव आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ उभा राहिलेला आहे. पसायदानाच्या मागे ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीच्या मागे पसायदान आहे. पसायदान ज्या भूमिकेतून ज्या तळमळीनं व्यक्त झालंय, ज्या भावनेतून व्यक्त झालंय, त्या भावाची उत्कटता ही ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या मागे लपलेली आहे. आणि संपूर्ण पसायदानामध्ये ज्ञानेश्वरीचं पूर्ण प्रतिबिंब जसंच्या तसं पडलेलं आहे. आपण एक एक ओवी वाचत जाऊ तर त्या ओवीनं आपण जर अर्थ बघत जाऊ, आपल्याला तेवढा वेळ मिळेल न मिळेल माहित नाही, पण पसायदानातल्या प्रत्येक ओवीचा संदर्भ घेताना आपल्याला मागच्या अनेक अध्यायांचे संदर्भ घेतच पुढे जावं लागेल. या ओवीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, तया सत्कर्मी रती वाढो, तया सत्कर्मी रती वाढो, तया काढून टाका, आता सर्वनाम बाजूला ठेवा. सत्कर्मी रती वाढो 3 शब्द आहेत. या 3 शब्दामध्ये 3रा, 4था आणि 5वा अध्याय आहे. 3 शब्दामध्ये 3 अध्याय आहेत. सगळा कर्मयोग सत्कर्मी रती वाढो मध्ये येऊन बसला. काय आहे हे? 3रा, 4था, 5वा अध्याय जर 3 शब्दामध्ये ज्ञानोबा आणत असतील तर ज्ञानेश्वरीचं प्रतिबिंबच आहे ना पसायदानामध्ये. पसायदानाच्या ज्ञानेश्वरीच्या मागे पसायदानाची तळमळ आणि ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानाचं प्रतिबिंब. त्यामुळे ना आपल्याला पसायदान बाजूला काढता येईल, ना पसायदान म्हणताना ज्ञानेश्वरीचा भाव बाजूला ठेवता येईल. आहे ते एकच ग्रंथ आहे तो, पण ज्ञानोबारांनी त्याच्यातून ते व्यक्त केलं. म्हणून पसायदानाच्या प्रत्येक ओवीच्या मागे ज्ञानेश्वरीच्या अध्यायाचे संदर्भ आपल्याला दिसून येतात. हे पसायदान ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरु चरणाजवळ मागितलं. कुणाकरता मागितलं? जगताच्या कल्याणाकरता मागितलं. भूमिका सरळ आहे. सगळं बोलून झाल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलं, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिकपण, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे.
सरळ ज्ञानोबारांनी हे पसायदान सुरू केलं. आता हे पसायदान मागताना ज्ञानेश्वर महाराजांनी जरी जगत कल्याणाची भूमिका ठेवली असेल आणि जगतातल्या जीवाचं कल्याण व्हावं असं जरी मागितलं असेल, तरी ते मागताना याच्यात दोन भूमिका आपण आत्ता सुरुवातीला पाहूयात. त्याच्यातली पहिली भूमिका आहे की या मागणीमध्ये एक विशिष्ट क्रम आहे. जसं आठवलं तसं ज्ञानोबारांनी मागितलेलं नाहीये, याच्यामध्ये क्रम आहे. त्या क्रमानंच जीवाचा विकास होणार आहे, त्या क्रमानंच आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल होणार आहे. मधलंच कुठलं तरी मी काहीतरी करतो आणि तरी माझा पारमार्थिक विकास झाला किंवा प्रगल्भता आली असं मी म्हणत असेन तर तो आपला दोष आहे, तो आपला गैरसमज आहे, आपला विचार चुकलेला आहे. याला एक क्रम आहे. प्रपंचामध्ये सुद्धा काही गोष्टी क्रमानं घडलेल्या बऱ्या असतात. मुलगा जन्माला आला, शाळेत गेला, कॉलेजमध्ये गेला, नोकरी लागली, लग्न झालं, मुलगा झाला, क्रम आहे. मनुष्य जन्माला आला, कॉलेजमध्ये गेला, मुलगा झाला, नंतर मग त्याला नोकरी लागली, मग लग्न झालं. चालेल काय क्रम? नाही ना, नाही ना. नाही, आता चालतही असेल माहित नाही मला, पण नैतिक दृष्टीनं, धार्मिक दृष्टीनं आपल्या संस्कृतीमध्ये तर हा क्रम चालत नाही. बाहेरचं मला माहित नाही, पण नैतिकतेने तरी चालत नाही बाबा. हा क्रम काही बरोबर नाही. आपल्याकडे एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये त्या क्रमानं जाणं भाग असतं. त्या पद्धतीनं पुढे पुढे गेलं पाहिजे. एकदम अद्वैत सिद्धी पाहतो आणि मग नंतर हळूहळू विचारसागर सोडवतो असं चालत नाही ना. आपल्याला आधी आपला पाया पक्का केला पाहिजे. विचारसागर आपल्याला पाया पक्का करून देतो, ज्ञानेश्वरी पाया पक्का करून देते, हरिपाठ पाया पक्का करून देते. हे असं करत 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 आपल्याला पुढे तत्वज्ञानाचे, मग तीच ज्ञानेश्वरी शेवटी आहे, तीच ज्ञानेश्वरी सुरुवातीला आहे. दोन्हीकडे असो. मी हे कशा करता बोलतो, त्याला एक क्रम आहे. तसं पसायदानामध्ये माणसाच्या जीवनाच्या विकासाचा एक क्रम आहे, प्रगल्भतेचा एक क्रम आहे. आणि त्या क्रमाचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. हे काय आहे, या क्रमानं असंच का गेलं पाहिजे, हे ज्ञानेश्वरीचं, भगवद्गीतेचं पसायदानात पडलेलं प्रतिबिंब आहे. मी आपल्याला थोडंसं वेगळं बोलतो, विषयांतर होईल, पण होऊ द्या. मला काय सांगायचंय तेवढं लक्षात ठेवा. आपण भगवद्गीता वाचतो, भगवद्गीतेचा अभ्यास करतो. भगवद्गीता म्हणजे अर्जुनाला असं झालं तसं झालं, मग भगवान त्याला बोलले 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 आणि मग अर्जुन म्हणाला, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. हे सगळं झालं आणि अर्जुन कृतार्थ झाला. मान्य आहे. पहिल्या अध्यायामध्ये धनुष्य बाण खाली ठेवणारा अर्जुन शेवटच्या अध्यायामध्ये करिष्ये वचनम तव म्हणतो. हा जो जीवनाचा वैचारिक प्रवास आहे, या वैचारिक प्रवासाचा भगवद्गीता आपण नेहमी वाचतो. आम्ही भगवद्गीतेचे अभ्यासक आहोत. म्हणजे काय, आम्ही भगवद्गीता पाठ केली आहे हो. आम्ही अभ्यासक आहोत म्हणजे काय, आम्ही पाठ केली, मुखोद्गत केली. पण मुखोद्गत करणं हा भगवद्गीतेचा अभ्यास नाही ना. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंताच्या बोलण्याला तशा अर्थाने प्रारंभ झाला उपदेशाला. आणि मग भगवान बोलत राहिले बोलत राहिले बोलत राहिले, 18व्या अध्यायापर्यंत भगवान बोलत राहिले. हे सगळं भगवंताचं आणि अर्जुनाचं बोलणं, हा जो संवाद आहे, याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर भगवद्गीता मुखोद्गत करणं हा अभ्यास नव्हे. ती त्या ग्रंथाची उपासना होईल हे मान्य आहे, पण तो अभ्यास नव्हे. अभ्यासामध्ये काय केलं पाहिजे, दुसऱ्या अध्यायातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून चौथ्यात जेव्हा अर्जुन पुढे पुढे जातोय, आपण 5व्या अध्यायातून 6व्या अध्यायात गेलो तर 6व्या अध्यायात अर्जुनाला असं काय नव्यानं कळालेलं आहे की जे 5व्या अध्यायामध्ये अर्जुनाला माहिती नव्हतं. 6व्यातून 7व्यात जाताना 6व्या मधल्या अर्जुनाला प्राप्त झालेल्या विचारामध्ये कुठला विचाराचा दुसरा फाटा फुटलाय का, त्या विचारामध्ये काही न्यून राहिलंय म्हणून भगवंतांनी 7व्या अध्यायाला प्रारंभ केलाय. नेमकं 7व्या अध्यायातून 8व्यात जाताना कोणत्या भूमिकेवर भगवान 8व्यात प्रवेश करतात, 7व्यात असं काय कमी आहे, 7व्यात काय सांगायचं राहिलं होतं म्हणून 8व्यात गेलेत, 8व्यातून 9व्यात जाताना कोणतं गुह्य 9व्यात आलं आणि 9व्यात असं काय घडलं म्हणून 10वा सांगावा लागलाय. 10वा सांगितल्यानंतर, विभूती कळल्यानंतर परिपूर्णता यायला पाहिजे होती. मग विश्वरूप दर्शन कशा करता आणि विश्वरूप दर्शनानंतर भक्तियोग कशा करता आला असेल.
त्याच्यानंतर 13व्यामध्ये ज्ञानाचं वर्णन का आलं असेल, ज्ञानाचं वर्णन का आलं असेल, गुणातीत का सांगितला. ज्ञानात जर 13व्यामध्ये ज्ञान आणि ज्ञानी यांचं वर्णन परिपूर्ण रीतीनं विस्तारानं केलं गेलेलं असेल, तर मग पुन्हा गुणातीत सांगण्यात काय अडचण होती आणि काय अडलं होतं गुणातीताचं वर्णन करण्यात. पुढच्या अध्यायामध्ये मागच्या अध्यायातलं न्यूनत्व लक्षात येणं आणि पुढच्या अध्यायामध्ये जसं ज्ञानोबाराय बोलतात एवं जन्य जनक भावे अध्यायाते प्रसवे, असं संगती लावून दिली ना ज्ञानोबारायांनी गीतेची. जन्यजनक भावानं अध्यायाला प्रसवत जात असेल तर प्रसवला गेलेला अध्याय आणि प्रसव वेदना जाणवून देणारा अध्याय या दोन्ही मधला अनुबंध जर विचाराने आम्हाला कळत असेल तर आम्ही गीतेचे अभ्यासक आहोत असं आपल्याला म्हणता येतं. मी गीता पाठ केली ही गीतेची उपासना होईल, अभ्यास नाही होणार. हे का सांगतो आपल्याला की अर्जुन जसा प्रत्येक अध्यायात मागच्यापेक्षा पुढच्या अध्यायात जास्त प्रगल्भ होतोय, त्याच्यापेक्षा पुढच्या अध्यायात अजून त्याचं अज्ञान दूर होऊन अधिक जास्त प्रगल्भता येते. त्याच्या पुढच्या अध्यायात विचाराच्या दृष्टीने अर्जुन जास्त समंजस होतो आहे. अशी समंजसता जेव्हा शिगेला पोचते आणि त्या समंजसतेच्या पलीकडे आता समजून घेण्याकरता अंतःकरणाला वेगळ्या व्यापकत्वाची अपेक्षा राहत नाही, त्यावेळेला हे कबूल करावं लागतं की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धात्वत प्रसादान्मयाच्युत. त्यावेळेला दिलेलं त्यावेळेला सांगितलेलं हे वचन आहे त्या भूमिकेवर. आणि तिथपर्यंत पोचण्याकरता प्रत्येक अध्यायामध्ये जसा अर्जुन विचाराच्या दृष्टीने अधिकाधिक प्रगल्भ होतो आहे भगवंताच्या वचनाने, तसं पसायदानामध्ये सुद्धा प्रत्येक ओवीतून पुढच्या ओवीमध्ये जाताना मानवी जीवन हे अधिकाधिक प्रगल्भ होत आहे. खळांच्या व्यंकटी सांडण्यापेक्षा सुद्धा सत्कर्माची रती वाढणं याच्यामध्ये प्रगल्भता अधिक आहे. एक सांडणं आहे, एक मिळवणं आहे. हुता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे व्यापकत्व निर्माण झालंय, त्याच्यामध्ये अधिक जास्त प्रगल्भता आली. दुरिताचे तिमिर जावं याच्यामध्ये पुन्हा काहीतरी सांडावं लागणार आहे. स्वधर्माचा सूर्य बघण्याकरता जी बौद्धिक आपल्याला प्रगल्भता लागते, बौद्धिक ज्ञान लागतं, बुद्धीची परिपक्वता लागते, ती परिपक्वता पुढे अर्ध्या ओवीमध्ये आली, पाव ओवीमध्ये आली. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर ती जी व्यापकता येणार आहे, तो जो भाव परिपूर्ण होणार आहे, त्या परिपूर्ण भावामध्ये जो जे वांछील तो ते लाहो हे मागणं हे अधिकाधिक पुढे नेणार आहे. म्हणून पसायदानाला एक क्रम आहे. आपण त्या क्रमानंच पसायदानात पुढे गेलं पाहिजे. खळांची व्यंकटी सांडो म्हणल्यानंतर एकदम किंबहुना सर्वसुखी येत नाही. ज्याची खळांची व्यंकटीत जे सांडली गेली नाही तो ग्रंथोपजीवी होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. खलत्व आणि ग्रंथोपजीवित्व या दोन गोष्टी एका केंद्रात येऊच शकत नाहीत. खळ माणूस, दुष्ट बुद्धीचा माणूस जो ग्रंथावर कधी उपजीविका करणार नाही, ग्रंथाच्या सिद्धांतांना आपल्या जीवनमूल्य म्हणून कधी स्वीकारणार नाही, तो बहुतेक वेळेला आपल्या घरची पुस्तकं रद्दीत विकील. चांगले चांगले ग्रंथ कुणाला तरी किरकोळ किमतीमध्ये देऊन टाकेल. तो ग्रंथोपजीवी होणार नाही. जीवनमूल्य म्हणून ग्रंथातल्या विचारांना तो स्वीकारणार नाही. जर स्वीकारत असेल तर तो खल नाहीये. त्यामुळे या खलत्वापासून ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंत हे जे दोन बिंदू आहेत त्या बिंदू जोडणाऱ्या पायऱ्या म्हणजे मधल्या ओव्या आहेत आणि या मधल्या मागण्या आहेत. या क्रमानंच आपल्याला पुढे गेलं पाहिजे. मी एखादी पायरी ओलांडून पुढे जातो, तू गडगडत खाली येशील, तू पुढे नाही जाणार, पुढे नाही जाणार. याच्याकरता एक क्रम आहे. या क्रमानं आपल्याला पुढे गेलं पाहिजे. अध्याया ते प्रसवे, तसं ओवी ओवी ते प्रसवे असं पसायदानाचं चिंतन आहे. हा जसा एक विचार आहे तसा दुसरा एक विचार या दृष्टीनं आणखीन महत्वाचा आहे. तोही मी आपल्याला बोलून जातो. याचंही चिंतन आपण करून बघा की या पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भूमिका मांडल्या आहेत आणि मानवी जीवनाच्या कल्याणाच्या ज्या भूमिका आणि ज्या पायऱ्या आपल्यासमोर निर्माण करून दिलेल्या आहेत, त्या पायऱ्यांवरून जाणारं कोण आहे. मला पसायदानाचा अधिकारी कोण याची चर्चा नाही करायची, मला अनुबंध चतुष्टय नाही सांगायचं. असं नाहीये पसायदानामध्ये की कुठल्या तरी खळांची व्यंकटी सांडावी आणि कुठल्या तरी लोकांची सत्कर्मात प्रवृत्ती वाढावी.
ज्यांची सत्कर्मात प्रवृत्ती वाढली ती वाढतच राहील. मग दुसऱ्या कोणाचे तरी दुरिताचं तिमिर जावं आणि मग चौथ्यालाच कुणाला तरी जो जे वांछील तो ते लाहो हे प्राप्त व्हावं, असं नाहीये. याच्यामध्ये एका जीवाचं चिंतन करत पुढे जायचंय आपल्याला. त्यामुळे पसायदानाची ही क्रमसंगती लावत असताना आपण पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेल्या सर्व नामांचं चिंतन करा. जे खळांची व्यंकटी सांडो सुरू झालं, पण ज्या खळांची व्यंकटी सांडली त्यांनाच सत्कर्मात रती वाढली पाहिजे. माझं खलत्व गेलं आणि तुमची सत्कर्मात रती वाढली तर समाजाचं उद्धरण नाहीये, तर जीवनाचा तो प्रवास नाहीये. तया भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा जो कोण आहे? जो स्वधर्माचा सूर्य पाहतोय. स्वधर्माचा सूर्य पाहणारा कोण आहे? ज्याचं दुरिताचं तिमिर गेलेलं आहे. दुरिताचं तिमिर कुणाचं गेलंय? ज्याला भूतांमध्ये परस्पर मैत्रभाव निर्माण झालाय. भूतमात्रांबद्दल परस्पर मैत्रभाव कुणाचा निर्माण झालाय? कुणाचा निर्माण झाला? ज्याची सत्कर्मात रती वाढली आहे. आणि सत्कर्मात रती कुणाची वाढायची आहे? ज्याचं खलत्व निवृत्त झालंय. आणि अशा खलत्वापासून जो स्वधर्माचा सूर्य पाहण्यापर्यंतचा जो प्रवास त्या जीवाचा झालेला आहे, त्या जीवाला जे वांछील तो ते लाहो. नाहीतर खलत्व अबाधित ठेवून जे वांछील तो ते लाहो ही प्रार्थना करणं म्हणजे जगताला अधःपतनात ढकलण्यासारखं आहे. एखाद्या खलाचं खलत्व निवृत्त न करता, त्याच्या दुष्टबुद्धीचं परिवर्तन न करता तुला जे हवं ते मिळो, मग तो तर म्हणणारच ना सगळे दरिद्री व्हावेत आणि मी एकटा श्रीमंत व्हावा. झालं ना. काय सामाजिक काय भूमिका आहे याच्यामध्ये? सामाजिक परिवर्तनाच्या कोणत्या भूमिका आहेत? समाजशास्त्राचा आज केला गेलेला विचार हा ज्ञानोबारायांच्या, मी क्षमा मागून बोलतो, ज्ञानोबारायांच्या पसायदानापुढे अंश रूपाने सुद्धा टिकत नाही. हो, मला अपमान नाही करायचा, कुठल्याच शास्त्राचा नाही करायचा, पण मला हे आवर्जून सांगायचंय की कोणतंही शास्त्र असो, आमचे ज्ञानोबाराय त्याच्यात सर्वश्रेष्ठ आहेत हे मात्र मला नक्की सांगायचंय. आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नुसत्या मी पुढे बोलतो, पण ते मला पसायदानाची संगती ही मानसशास्त्राच्या अंगानं लावणं जास्त इष्ट वाटतं. मी पुढे बोलणार आहे त्या संबंधामध्ये. आणि त्या अर्थाने जर बघितलं तर मी पुन्हा पुन्हा हे सांगत आलेलो आहे, सांगत राहीलच. आणि आत्ताही सांगतो की ज्ञानोबाराय एवढा मोठा मानसशास्त्रज्ञ याच्यापूर्वी जन्माला आला नाही, पुढे होणार पण नाही. काय ती सायकॉलॉजी आहे, काय ते मानसशास्त्र आहे, मास सायकॉलॉजी म्हणतात त्याला. समाज मन ओळखणं, समाजाची नाडी पकडणं आणि ती नाडी पकडून सामाजिक परिवर्तनाच्या भूमिका इतक्या प्रगल्भपणाने मांडणं. वय वर्ष 16. काय असेल जीवन, काय असेल विचार करा ना. फक्त 16व्या वर्षी, 16व्या वर्षी असे आपले किती 16 गेलेत देवजाण, किती गेले माहित नाही. पण ज्ञानोबाराय ही भूमिका मांडतात आणि त्याकरता हे जे चिंतन मांडलेलं आहे ना, ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंत तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ज्ञानोबारायांनी बोट धरून केलंय, हाताला धरून केलंय. पण ते करताना ज्ञानोबारायांनी त्याचा प्रारंभ कुठून केलाय तर तो खलत्वापासून केलाय. आणि ज्याच्या खलत्वाच्या निवृत्तीचा विचार पसायदानाच्या प्रारंभाला आला, त्याच्याच जीवनामध्ये दृष्टादृष्टाचा विजय ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलाय. ही एकसंगता आपल्याला पसायदानातली लक्षात घ्यावी लागेल. म्हणून मी म्हटलं की आज काय आहे तर पुणे जिल्ह्यात असं आहे, आज काय आहे मुंबईमध्ये असं आहे, तिकडं तसं आहे. मग असं करा, पुणे जिल्ह्यामध्ये सत्कर्माची रती वाढो हे ठेवा, मुंबईकडे स्वधर्माचा सूर्य बघू द्या, आणि मग दुसरीकडे मराठवाडा विदर्भाचे दिवस बरे आहेत सध्या, मग विदर्भाकडे जो जे वांछील तो ते लाहो चालू द्या. मी मराठवाडा घेतलाच नाही अजून याच्यात, कारण तो दृष्टादृष्टावरचा विजयच आहे. असं आहे ना. असं नाही आहे, असं नाही आहे. गटशः व्यक्तिशः
असे विभाग ज्ञानोबराय विचाराच्या संबंधात करत नाहीत. विचाराची एकसूत्रता ही पसायदानामध्ये लक्षात घेतली पाहिजे. आणखीन एक विचार पसायदानाच्या संबंधामध्ये बोलून दाखवण्यासारखा आहे. मी प्रस्तावनाच करणार आहे तर हे बोलून जातो, आवश्यक वाटतं मला थोडंसं. या सगळ्या पसायदानामध्ये मानवी जीवन हे बदलावं, समाज परिवर्तन व्हावं, समाजामध्ये जे चांगलं आहे ते सिद्ध व्हावं, ते निश्चित व्हावं, त्याच्यामध्ये परिवर्तन नंतर होऊ नये अशा भूमिकेवर माणसांनी जावं. लक्षात घ्या, परिवर्तन चालतच राहतं, पण जेव्हा काय असतं, परिवर्तन हे नेहमी अपूर्णतेत होतं, पूर्णतेत परिवर्तन होत नसतं. ज्या अर्थी परिवर्तनाची भूमिका आहे त्या अर्थी अपूर्णता आहे. परिपूर्णतेत परिवर्तन नसतं. नदीला पूर येऊ शकतो, नदी आटू शकते, पण समुद्राला पूरही येत नाही आणि समुद्र आटतही नाही. अपूर्णतेमध्ये विकार असल्यामुळे विकारांच्या निवृत्तीचा जो विचार आहे तो अपूर्णतेच्या संबंधात होतो आणि विकारांच्या निवृत्तीचा विचार यालाच आपण विकास म्हणतो. थोडक्यात परिवर्तन परिवर्तन म्हणजे काय आहे? आपण म्हणतो ना, हे पूर्वी असे नव्हते हो, असे कसे वारीला आले? माणूस म्हणतो की नाही, पूर्वी असे नव्हते, वारी विरी देव वगैरे काही मानत नव्हते, आज तर ज्ञानेश्वरी सोडत नाहीत हातातली, असं कसा बदल झाला? काही कारण आहे ना. परिपूर्णतेत परिवर्तनाच्या अपेक्षा सिद्ध होत नसतात, अपूर्णतेत परिवर्तनाच्या भूमिका सिद्ध होत असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाला एका अशा भूमिकेवर नेऊन ठेवणं की जिथे परिवर्तनाची अपेक्षा नंतर शिल्लक राहू नये, याच्याकरता या समाजातल्या अपूर्णतेचं चिंतन दृष्टीदोषानं न करता अपूर्णता निवृत्त करावी या तळमळीपोटी जेव्हा केलं जातं ना, तेव्हा ती प्रार्थना म्हणण्याच्या योग्यतेची होते. नाहीतर छिद्रान्वेषी भूमिका घेऊन जगणारे लोक कमी नसतात. काही लोकांना समोरच्या माणसाचे फक्त दोषच कळतात, ते छिद्रान्वेषी असतात, दोषदृष्टीनंच बघत असतात. त्यांना तेवढंच कळतं माणूस कसंही किती, सगळं चांगलं, उत्तम चाली झाल्या, उत्तम प्रतिपादन झालं, अभंग उत्तम पद्धतीनं सोडवला गेला, सगळं चांगलं झालं, टाळ चांगले वाजले, पखवाज चांगला वाजला, सगळं 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 उत्तम झालं, नाव ठेवायला कुठंच जागा नसली तरी हे म्हणतात पटका थोडा इकडं झुकला होता. अरे कशा करता? किती दोष बघणार आपण समोरच्या व्यक्तीतले, किती दोष बघणार? समाजातल्या दोषाची जाणीव होऊनही दोषदृष्टीनं त्याच्याकडे न बघता दोष निवृत्तीतून परिपूर्णतेकडे नेण्याच्या प्रवासाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघणं ही ज्ञानोबरायांचा स्वभाव आहे. ही भूमिका आहे पसायदानाची. त्यामुळे परिपूर्णतेमध्ये तुम्हाला परिवर्तनाच्या भूमिका मांडता येणार नाहीत, कारण जिथं परिपूर्णता असते तिथे विकार नाही. नेहमी दिलं जाणारं उदाहरण आहे, अनेक वेळेला सुभाषित आहे, आता सांगत बसायला वेळ नाही आपल्याला, पण 10 लिटर दुधाला विरजण लावा, 10 लाख लिटर दुधाला विरजण लावा, लावता येईल. पण क्षीरसागराला विरजण लावा म्हणजे लावता येत नसतं. कारण का? ते परिपूर्णता आहे, तो सागर आहे. वार्षीय वीण सागरू जैसा जळे, नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. 12वा अध्याय. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. संतुष्टतेचं वर्णन करताना ज्ञानोबराय बोलतात, पाऊस नाही पडला तरी समुद्र आटत नाही, आणि खूप पाऊस पडला म्हणून समुद्राला पूर येत नाही. का? कारण तो परिपूर्ण आहे. त्यामुळे कमी होणं किंवा वाढणं हा विकार तिथं नाही आहे. परिपूर्णतेत विकार नसतो, म्हणून परिपूर्णतेत परिवर्तन नसतं, असं आहे. ज्ञानोबरायांनी हे जे चिंतन आपल्या समोर पसायदानाच्या रूपाने मांडलेलं दिसतं, याच्यामध्ये मी एक अजून प्रस्तावना करून ठेवणार आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या भूमिका ज्या ज्ञानोबरायांनी मांडल्या आहेत ना, या व्यक्ती परिवर्तनाच्या नाही आहेत. भले आपण सर्वनामं त्याच्यातली बघा, या व्यक्ती परिवर्तनाच्या भूमिका नाहीत, या वृत्ती परिवर्तनाच्या भूमिका आहेत. अजून एक विशेष आहे पसायदानाचा, व्यक्तीमध्ये परिवर्तन व्हावं असं नाही आहे, वृत्तीमध्ये परिवर्तन व्हावं. वृत्ती परिवर्तन हे व्यक्ती परिवर्तनापेक्षा सूक्ष्म असतं, पण दूरगामी परिणाम करणारं आणि स्थिर राहणारं परिवर्तन असतं. जेव्हा परिवर्तनातून आपण एका विशिष्ट भूमिकेवर आरूढ होतो
तेव्हा ती भूमिका न सोडण्याकरता व्यक्ती बदलून चालत नाही, वृत्ती बदलावी लागते. वृत्ती बदलावी लागते. आम्ही आतून किती बदललो हे महत्वाचं आहे. बाहेरून बदलल्यासारखे किती दाखवलं याला महत्व नाहीये. कारण जेव्हा बाह्य परिवर्तन होतं ना तेव्हा तो प्रदर्शनाचा विषय असतो. तो प्रदर्शनाचा विषय असतो. मी बदललो हे दाखवता येऊ शकतं, पण वृत्ती परिवर्तन हा प्रदर्शनाचा विषय नाही, तो अभिव्यक्तीचा विषय होऊन जातो. ऐका, जेव्हा आता हे थोडंसं लांबवणंच आहे एका अर्थाने बघितलं तर, पण मनुष्य बाहेर बदललेला दाखवू शकतो, तो प्रदर्शन आहे. मी चांगले कपडे घालू शकतो, मी लोकांसमोर गोड गोड बोलू शकतो, मी लोकांना तुमच्यावर माझं फार प्रेम आहे हे दाखवू शकतो, मी आदरानं नम्रतेनं बोलू शकतो. खूप ते कालिदासाचं वचन आहे, अतिस्नेहा हा पापशंकी असं कालिदासाने म्हटलंय. तेव्हा नम्रतेनं आपल्या समोर का तुमच्या सर आम्हाला काहीच नाही, तुम्ही केवढे ही माणसं नम्र नसतात, ही नम्री असतात. हा, हे नम्र नसतात, हे नम्री पण आहे. हा, हे लक्षात घ्या. हे काय आहे? हे दाखवणं आहे. हो, हे दाखवणं आहे. माझ्यामध्ये बदल झाला हे जेव्हा दाखवावं लागतं ना तेव्हा तो प्रदर्शनाचा विषय होतो. जेव्हा आपल्यातला बदल न दाखवता तो स्वतःहून अभिव्यक्त होतो ना तेव्हा वृत्ती परिवर्तन मानावं लागतं. आणि बाहेर होणारे बदल हे हेतुतः न घडता जर आपोआप घडायचे असतील तर त्याच्याकरता आतून बदललं पाहिजे. बाहेर तर आहेच आहे. मन्मना भव मद भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. 18वा अध्याय. ज्ञानोबारायांची खालची ओवी काय? तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकाते विरा विषयो करी. बाहेरा मज व्यापकाते विषयो करी, अंतरा मज व्यापकाते विषयो करी. बाहेरा व्यापकाते विषय कसा होईल? बाहेर कृतीनं, कृतीत व्यापकत्व येतच नाही. कृती नेहमी परिच्छिन्नच राहते, कृती नेहमी जडच राहते. कर्म हे जडच राहणार, कर्मचेतन होणारच नाही. कर्मफलही म्हणून जड राहणार. म्हणून करता कर्मफलाची जोड घालून देणारा चेतन लागतो कर्मशास्त्राच्या नियमानुसार. तिकडे जात नाही. आता सांगतो याच्याकरता की बाहेरचा बदल दाखवणं आणि बाहेर बदल दिसणं याच्यातलं अंतर मला सांगायचं. बाहेर बदल दिसला पाहिजे, दाखवला नाही पाहिजे. दाखवला नाही पाहिजे. आता दाखवण्याचे दिवस जास्त, दिसण्याचे कमी. जे आम्ही काय करतो ते आम्ही दाखवलं पाहिजे. आणि त्याला काय म्हणायचं? स्टेटस. प्रत्येकाच्या मोबाईलवर ते स्टेटस आहे, दाखवणंच आहे. हे सगळं प्रदर्शन आहे, सगळं प्रदर्शन आहे. मला माफ करा पण कशाचं स्टेटस असतं मला कळत नाही. आणि ते स्टेटस दाखवल्याने आपलं स्टेटस कसं सुधारतं हेही मला कळलं नाही आतापर्यंत. कशा स्टेटस आलं? सगळ्याचं प्रदर्शन. मी देवळात गेलो, प्रदर्शन. लग्नाला गेलो, प्रदर्शन. मी चहा घेतला, प्रदर्शन. मी प्रवचनात बसलो, प्रदर्शन. त्याच्यात महाराजही इन्क्लूड आहे. आता काय करावं, कसं सांगावं, काय त्याच्या किती अंकित जायचंय, किती त्याच्या अधीन व्हायचंय आणि किती अधःपतन करून घ्यायचंय याची मापदंड मला नाही वाटत कोणता वैज्ञानिक ठरवू शकेल. किती विचित्रपणा आहे. व्यक्त आतून ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन काय बघा. ज्ञानोबाराय काय म्हणतात? आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी मग ते वाचा दिठी करासी आणि नाही करासी ये. ते आपोआप करायला येतं, ते आपोआप वाचेला येतं. त्याच्याकरता प्रयत्न केले की माझी मज झाली अनावर वाचा, केली नाही ती झालीये. होणं आणि करणं याच्यातलं अंतर लक्षात घेतलं तर वृत्ती परिवर्तनातून होता येतं. वृत्ती परिवर्तन न करता दाखवता येतं. एवढाच फरक आहे. पसायदान हा वृत्ती परिवर्तनाचा विषय आहे, वृत्ती परिवर्तनाची मागणी आहे. म्हणून प्रत्येक ओवीमध्ये मी आपल्याला असे शब्द दाखवतो की जे शब्द वृत्तीचे वाचक ठरू शकतात. खळांची व्यंकटी सांडो वाकडेपणा, सत्कर्म वाढो नाही, सत्कर्मी रती रती आवड,
रती वृत्तीचा विषय. भूता परस्परे पडो नुसते मैत्र नाही, जीवाचं मैत्र वृत्तीचा विषय. दुरिताचं तिमिर जावं, तिमिर बाहेर नसतं आत आहे, वृत्तीचा विषय. स्वधर्म सूर्य पाहो, स्वधर्म वृत्तीचा विषय. वाचा आपण 3, 4, 5 अध्याय. जो जे वांछील, वांछना वृत्तीचा विषय. काय सांगू आता, प्रत्येक ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी वृत्तीवाचक शब्दाची योजना करून ठेवली आणि या वृत्तीवाचक पदातून ज्ञानोबारायांनी पसायदानामधून व्यक्ती परिवर्तनाच्या भूमिका मांडण्यापेक्षा वृत्ती परिवर्तनाच्या भूमिका मांडल्या. कारण वृत्ती परिवर्तन झालं तर व्यक्ती परिवर्तन करावं लागत नाही. वृत्ती परिवर्तनातून आपोआप समाज घडत असतो. हा, हे त्याच्यावर आक्षेपही खूप आहेत. पसायदानावर पुष्कळ लोकांनी आक्षेप घेतलेत, नाही असं नाही. मला त्याची चर्चा करायचीच नाही. समोर ज्ञानोबा आहेत आपल्या, आपण काय बोलायचं त्या संबंधात आणि त्यांना काय सांगायचं यांनी आक्षेप घेतलेत म्हणून. पसायदान ही वृत्ती परिवर्तनाची मागणी आहे. मी फक्त प्रस्तावना करून ठेवतोय, पुढे बोलताना या संबंधात जसं जसं मला बोलता येईल तसं तसं बोलत जातो. आपण फक्त लक्षात ठेवा, विसरलो तर मला स्मरण करून द्या. आणखीन एक भूमिका आपण पसायदानाची बघा. ही भूमिका अधिक जास्त महत्वाची आहे, जी आपल्याला थोडीशी अंतर्मुख करणारी आहे. या पसायदानामध्ये ज्या मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेल्या आहेत, या मागण्या बारकाईनं जर आपण बघितल्या तर मानवी जीवनाच्या कल्याणाच्या मागण्या आहेत. ही गोष्ट 100% खरी आहे, याच्याबद्दल कुणाच्या मनात किंतु यायचं कारण नाहीये. पण या मानवी जीवनाच्या कल्याणाच्या मागण्या असल्या तरी या मागण्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी साध्याची मागणी केली नाही. सगळ्या मागण्या साधन परंपरेच्या आहेत. खलत्व जाणं हे काही साध्य नाही आहे, पण सत्कर्माच्या रतीचं ते साधन आहे. सत्कर्मामध्ये रती वाढावी हे काही मानवी जीवनाचं ध्येय नाही आहे, पण भूतमात्रांमध्ये परस्पर मैत्र निर्माण होण्याकरता ते साधन आहे. या सगळ्या साधन परंपरेच्या मागण्या आहेत. याच्यात मागणी साध्याची नाही. 2 ठिकाणी साध्याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. जो जे वांछिल तो ते लाहो आणि किंबहुना सर्व सुखी. इथं साध्य विचार आपल्याला करता येईल, येणार नाही असं नाही. पण सर्व सुखी व्हावं हे सगळेजण सुखी व्हावेत हे मागणं नाहीये, हा परिणाम आहे. हा परिणाम आहे. मी पुढे बोलतो, अजून बोलतो या संबंधामध्ये, ऐका. ही सगळी साधनांची मागणी आहे. आयत साध्य ज्ञानोबारायांनी जगताकरता मागितलेलं नाही. ऐका, त्याचं कारणही मी आपल्याला सांगतो. समाजशास्त्र मानसशास्त्राचा जर आपण अभ्यास करू तर आपल्याला हे पटकन जाणवेल. विचार असा आहे, खळांची व्यंकटी सांडावी, सत्कर्माची रती वाढावी, त्याला जे हवं त्याला ते मिळावं, त्याने आदिपुरुषाचं भजन करावं, ग्रंथोपजीवी व्हावं आणि दृष्टादृष्टाचा विजय त्याला प्राप्त व्हावा. हे काय आहे? दृष्टादृष्टावरचा विजय ग्रंथोपजीवित्वामुळे येणं साधन संपदा आहे, साध्य नाही. हे साध्य नाही. ही सगळी साधन आहेत. साध्य न मागता ज्ञानेश्वर महाराजांनी साधन संपदा मागितली. एवढं सगळं मागण्यापेक्षा ज्ञानोबारांनी सद्गुरूंना एवढंच म्हणायचं, जगतात सगळ्यांना मोक्ष मिळू दे, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. काय करायचं होतं? एवढ्या ओव्या खर्च करायच्या, त्याच्यामध्ये क्रमसंगती ठेवा, त्याच्यामध्ये वृत्ती परिवर्तनाचा विचार मांडा, त्याच्यामध्ये सर्वनामाची योजना त्या पद्धतीनं करा. एक सूत्र कशाला एवढं करायचं? ज्ञानोबारायांनी म्हणावं, या महाराष्ट्रामधल्या सर्व जीवांना मोक्ष प्राप्त व्हावा आणि त्याच्याही पुढे जर बोलायचंच झालं तर मोक्ष मिळाल्यानंतरही हे सगळ्यांनी भक्ती करावी. झालं की साध्य झालं, संपलं. एवढंच मागायचं आणि झाली माझी ज्ञानेश्वरी म्हणून उठायचं. का नाही केलं? साधन का मागितली? त्याची एक 2-3 महत्वाची कारण आहेत, तेवढी सांगतो, धावती सांगतो आपल्याला.
विचार असा आहे, जेव्हा माणसाला आयतं साध्य मिळायला लागतं, ज्ञानोबराय, मी म्हटलं ना ज्ञानोबराय मानसशास्त्रज्ञ आहेत, विचार करा, साधन न मागता साध्य जेव्हा मागितलं जातं, साध्य न मागता जेव्हा साधनं जेव्हा मागितली जातात, त्याच्या मागे विचार असा असतो, मनुष्याला आयतं साध्य मिळायला लागलं की दोन दोष निर्माण होतात स्वभावतः. मी आपल्याला सरळ सांगतो. पहिला दोष निर्माण होतो ते म्हणजे मनुष्य आळशी होतो, आणि दुसरा दोष निर्माण होतो, माणसाला जेव्हा आयतं मिळायला लागतं तेव्हा जे मिळालेलं असतं त्याचं मूल्य राहत नाही. हे दोन दोष, आयतं साध्य जेव्हा पदरात पडतं तेव्हा त्याच्या बरोबरीनं हे दोन दोष चालत येतात. समाजाला आळशी बनवायचं हा ज्ञानोबरायांचा हेतू कधीच नव्हता, कुठल्याच संतांचा नव्हता. समाज आळशी, आयतं समाजाला मिळायला लागलं, माणूस आळशी होतो, त्याला काही करावं वाटत नाही. आणि सगळ्यात मोठी अडचण जर तत्वदृष्टीने बघायची झाली तर माणसाला जेव्हा आयतं साध्य प्राप्त होतं तेव्हा त्याच्या प्रेरणा संपून जातात. प्राप्तीच्या प्रेरणा जिवंत राहणं हे आपल्या मनुष्यत्वाचं, पर्यायाने आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आम्ही जिवंत आहोत याचं लक्षण काय, तर आम्हाला काही प्रेरणा आहेत, आम्हाला अमुक मिळवावं वाटतं. ते चांगलं वाईट हा विषय कदाचित नंतरचा असेल, पण आम्हाला काहीतरी मिळावं वाटतं, त्याच्याकरता प्रयत्न करावे वाटतात, ते प्रयत्न योग्य मार्गाने करावे वाटतात. मग ते मिळवण्याकरता आम्ही काय प्रयत्न करू, ते योग्य आहेत का अयोग्य आहेत, नैतिक आहेत का अनैतिक आहेत, धार्मिक आहेत का अधार्मिक आहेत, याचा विचार नंतर असेल. पण आमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे ना. एक मनुष्य आजारी पडायला लागला म्हणून त्याला डॉक्टरकडे नेलं, सगळीकडे फिरले, शहरामध्ये गेले, मोठे मोठे हॉस्पिटल्स बघितले, वैद्याकडे गेले, हकीम मंत्र तंत्र गंडे दोरे झाड पाला काय जे उपाय करता येतील ते केले, परिणाम झाला नाही. शेवटी एका चांगल्या परदेशात शिकून आलेल्या डॉक्टरकडे नेलं, त्याने त्याला तपासलं, सगळी केस हिस्ट्री बघितली, त्यांनी तपासलं आणि त्यांना विचारलं काय यांना होत आहे. म्हणे सारखेच आजारी पडतात, तो काय रोग आहे कळतच नाही, औषध घेतलं की बरं वाटतं, पुन्हा आजारी पडतात, पुन्हा आजारी पडतात, काय करावं कळत नाही. मग त्यांनी ते सगळं तपासलं. तो फॉरेन रिटर्न. तर फॉरेन रिटर्न म्हणजे विद्वान, असा एक गैरसमज आहे, असतील मला माहित नाही, पण परदेशातले पुष्कळ मूर्ख मी बघितले, तसं काही नाही, ते सोडून द्या. पण त्यांनी सगळं तपासलं, सगळे ते बघितलं आणि त्यांनी सांगितलं तुमचे काका सारखेच आजारी पडतात ना, मला कळलंय कारण काय. म्हणजे काय कारण आहे. त्यांनी सांगितलं हे जिवंत आहेत म्हणून, तुम्ही यांना मारून टाका, ह्याच्या पुढे हे आजारीच पडणार नाहीत. अरे काय हे काय, कशा करता मी आपल्याला सांगितलं, आयतं साध्य जेव्हा पदरात पडायला लागतं तेव्हा त्या साध्याने मनुष्य आळशी होतो, त्याच्या प्रेरणा संपून जातात. किंबहुना आता हे काय सांगू मी आपल्याला, तो मनुष्यत्व यालाच हरवून बसतो. आणि मनुष्य हरवणं मी मान्य आहे, वारीत हरवत नाहीत का, अनेक मनुष्य वारीत हरवतात, पण मनुष्यत्व हरवत नाही ना, म्हणून तर तो पुन्हा आपल्या दिंडीत येतो. मनुष्यत्व हरवणं हे घातक आहे समाजाकरता. ज्ञानोबराय त्याचा विचार करता. महत्वाचं त्याच्यातलं असं मानसशास्त्र आहे, आयत्या साध्यापेक्षा प्रामाणिक कष्टानं मिळवलेलं हे नेहमी मूल्यवान ठरत असतं. साधा विचार आपण करा. मी आपल्याला दोन्ही गोष्टी सांगतो. जेव्हा मनुष्याला आयतं मिळायला लागतं तो आळशी होतो, प्रेरणा संपून जातात, काही करणं काही मिळवणं, प्रगती करणं, परिवर्तनाच्या भूमिका मानणं हे संपून जातं, सगळंच संपतं. एखादं कुत्रं सुद्धा जागेवर बसत नाही हो, आपल्या भाकरी करता त्यालाही फिरावं लागतं, तेही फिरतं, कुठेतरी तोंड घालतं, चारदा मार खाईल पण पोट भरेल, त्यालाही कळतं. पण आयतं मिळणाऱ्यांना हेही कळत नाही, ते निवांतच असतात. दुसरी अडचण अशी येते की आयतं जेव्हा मिळायला लागतं तेव्हा
जे मिळतं त्याचं मूल्य टिकत नाही. मूल्य आहे, फुकटच आहे म्हणलं की वापरा, कसंही वापरा, मग त्याला स्थान नसतं, मग त्याला जागा नसते, त्याची यथार्थ किंमत मोजली जात नाही. फुकट आहे चला, मग ते कितीही मूल्यवान असू दे, फुकट मिळालं की त्याचं मूल्य टिकत नाही. असं आहे. दोन भूमिका सांगतो मी आपल्याला, पुष्कळ आहे बोलण्यासारखं मला. ते वारीमध्ये दिंडीमध्ये लोक हरिपाठ वाटतात बघा, 1-1 रुपयाचा उगी दिंडीमध्ये. एक ओळखीचे गृहस्थ चालत होते, ते म्हणले मला एक द्यावं हरिपाठ. मी म्हणलं का हो, इतकी वर्ष चालताना हरिपाठ पाठ नाही? तो म्हणलं पाठ आहे की. म्हणलं मग घरी हरिपाठाचं पुस्तक नाही? आहेत की 2-4 आहेत. मग म्हणलं तुमच्या घरच्यांना हरिपाठ पाठ नाही का? नाही नाही, सगळ्या लेकरा बाळा सकट सगळ्याला, बायकोला पाठ आहे, मुलांना पाठ आहे, सगळ्यांना पाठ आहे. अहो मग तुम्हाला पाठ आहे, घरच्यांना पाठ आहे, घरी पुस्तक आहेत, मग मागून का घेता? नाही फुकटच आहे. हरिपाठासारखा मूल्यवान ग्रंथ फुकट आहे म्हणून निर्मूल्य होऊन जातो. निर्मूल्य होतो. का होतो? तर फुकट मिळतं म्हणून. तुम्ही बघा ना, आता हे बाजारामध्ये वस्तू विकणारे जे लोक असतात ना, त्याच्याकरता ते जाहिरात करतात. ते एक स्वतंत्र शास्त्र आहे जाहिरातीचं. ती करता आली पाहिजे, आपली करता आली पाहिजे आणि वस्तूची करता आली पाहिजे. तर ते एक शास्त्र असतं. तर त्याचं काय होतं, ते लोकांनी आपला माल घ्यावा याच्याकरता ते काय करतात की तेलाच्या बाटलीवर कंगवा फुकट. कारण त्यांची जोडी आहे ना, मग जोडीत जोडी खपून जाते. मग तेलाच्या बाटलीवर कंगवा फुकट, तीच भर कंगवा. त्या तेलाच्या बाटलीच्या किमतीमध्ये कंगव्याची किंमत वसूल होऊन जाते, तो भाग वेगळा. पण त्याच्यावर छापलं जातं तेलाच्या बाटलीबरोबर कंगवा फुकट. तेलाची बाटली कितीला आहे? 50 रुपयाला. 50 रुपये कंगवा फुकट. मनुष्य 50 रुपये देतो, तेलाची बाटली आणतो, त्याच्याबरोबर तो कंगवा फुकट घरी येतो. गंमत अशी असते की ज्याच्या करता 50 रुपये दिलेत, ती तेलाची बाटली नेहमी जागेवर सापडते, पण कंगवा कुठेही पडलेला असतो. तो कुठेही, तो सोफ्याखाली असतो, तो सोफ्याच्या मागे असतो, तो कशाच्या तरी खाली गेलेला असतो, तो कुठेतरी ठेवलेला असतो, पण तो बाटलीजवळ सापडत नाही. बाटलीजवळ म्हणजे तेलाच्या बाटलीजवळ सापडत नाही. सापडत नाही का बाबा? जे आणलंय त्याला मूल्य दिलं जातं, त्याची देखभाल केली जाते. तेलाची बाटली आडवी झाली नाही ना, ती उभी ठेवली आहे ना, जागेवर ठेवली आहे ना, हे बघितलं जातं. पण कंगवा कुठेही पडतो का? फुकट आहे म्हणून माणसाने फुकट नाही, फुकट काही आणू नये असं मला म्हणायचं. फुकट काही आणू नये. काय मिळतं त्याच्याने? वस्तू सहज उपलब्ध झाली ना की त्याचं मूल्य संपत. असं आहे. एक मानसशास्त्र लक्षात घ्या, मी आपल्याला भूमिका सांगतो. अप्राप्त वस्तूचं मूल्य जर प्राप्तीनंतरही टिकावं असं वाटत असेल, ऐका, अप्राप्त वस्तूचं मूल्य प्राप्त्युत्तरही टिकायचं असेल तर अप्राप्त वस्तूची प्राप्ती सुनियोजित कष्टानं झाली तरच ते मूल्य टिकतं, नाहीतर टिकत नाही. विचार करा. वस्तू जोपर्यंत अप्राप्त आहे तोपर्यंत ती मूल्यवान वाटतच असते. जोपर्यंत आपण गाडी घेत नाही ना तोपर्यंत गाडीसारखी चांगली वस्तू नाही जगात असं वाटतं. जोपर्यंत आपण घर घेत नाही ना, घर घेतलंच पाहिजे याचे 100 कारणं आपल्याला देता येतात. वस्तू जोपर्यंत उपलब्ध होत नाही, प्राप्त होत नाही, तोपर्यंत ती वस्तू मूल्यवान वाटतच असते. पण प्राप्त झाल्यानंतर तिचं मूल्य म्हणावं तेवढं टिकत नसतं. म्हणावं तेवढं टिकत नाही. घर नाही, घर नाही, घर नाही, 100 कारणं देईल घर बांधलं पाहिजे, पण घर बांधणं झाल्यानंतर घरात पाऊल टिकत नाही. आणि मग कशा करता बांधलंय? ज्या घराला इतकं मूल्यवान समजलं गेलं त्या घराचा त्याग करून हा तर बाहेर रस्त्यावरच आहे. घर बांधलं, घर बांधलं, घर बांधलं, आणून आणून दाखवतो, वास्तुशांती झाली की हाच बाहेर राहतो. मग कशा करता बांधलं? प्राप्तीनंतरही जर वस्तूचं, अप्राप्त वस्तूचं मूल्य, मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो, अप्राप्त वस्तूचं मूल्य प्राप्त्युत्तरही जर टिकवायचं असेल तर अप्राप्ताची प्राप्ती सुनियोजित कष्टानं, प्रयत्नानंच झाली पाहिजे. हे मानसशास्त्र ज्ञानोबारायांना इतकं व्यवस्थित माहिती आहे की ज्ञानोबाराय म्हणतात यांना साध्य देऊच नका, यांना साधन परंपरा हातात द्या.
ही साधन परंपरा आहे. खळांची व्यंकटी सांडो कुणी सांडायची? आम्हीच सांडायची. सत्कर्मामध्ये रती कुणी वाढवायची? ज्ञानोबाराई येणार आणि आपली रती वाढवून देणार नाही. आपली आपण रती वाढवायची आहे. ही साधनं आहेत आमच्या कल्याणाची. आणि ही जर साधनं असतील तर ज्ञानोबाराई साधनांचं मूल्य लक्षात घेतात. आणखीन एक मानसशास्त्र सांगतो आणि थांबतो आज. ज्ञानोबाराई साधनांची मागणी करतात. अरे मग हे 2 साध्य मागितली ना, जो जे वांछील तो ते लाहो आणि किंबहुना सर्व सुखी. साध्य आहेत नाही वाटतात. मग का 2? असं आहे, साधनांच्या मागणीमध्ये साध्याची मधून मधून जाणीव करून देणं फार महत्वाचं असतं. कारण साध्याच्या चिंतनामध्ये साधनेचं नियतत्व लक्षात येत असतं. हा वेदांताचा नियम आहे. ऐका, आम्ही जेव्हा एखादा साधन मार्ग स्वीकारतो तेव्हा तो साधन मार्ग स्वीकारताना आम्हाला जर साध्याची जाणीवच करून दिली नाही तर तो साधन मार्ग कोणत्या दिशेने चाललेला आहे हे आम्हाला ठरवता येत नाही. आणि त्याच्या साध्यावर जर आम्हाला जर साध्य कळलंच नाही आणि ते जर कुठपर्यंत पोचायचंय हेच जर कळलं नाही तर साध्यच जर लक्षात आलं नाही तर स्वीकारलेल्या साधन मार्गाबद्दल माणसाच्या अंतःकरणामध्ये आदरभाव राहत नाही. थोडं समांतर सूत्र सांगतो पातंजल योगसूत्रातलं. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा असं एक सूत्र आलं. चित्ताच्या स्थैर्याकरता शांतीकरता एक सूत्र पातंजल योगसूत्रामध्ये आलं. ते म्हणजे अभ्यास वैराग्याभ्याम मनाचा निरोध करायचा आहे ना, अभ्यास आणि वैराग्यानं होतो. भगवंताने असंशयम महाबाहो मनोनिर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते तेच सांगितलं. आता अभ्यास करा. कसा करा? अभ्यास करा म्हणजे कसा करा? सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमी. अभ्यास करायचा आहे ना, अभ्यास दृढ झाला पाहिजे. अभ्यास करणं म्हणजे काय? पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणं. पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते. योग वसिष्ठामध्ये अभ्यासाची व्याख्या दिली. ते आपण सांगतो ते ह्याच्यातला पंचदशीतला वगैरे विचार तिथे तोही आलेला आहे. नाही असं नाही. तर चिंतनम कथनम अन्योन्यम वगैरे वगैरे. आता ह्याच्यामध्ये अभ्यास दृढ करा. कसा करा? अभ्यासाची दृढता कशी होते? दीर्घकाल निरंतर नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. सत्कारा सेवितो इथं माझा मुद्दा आहे, त्याच्याकरता म्हणून बोलतो. दीर्घकाल झाला पाहिजे. काल सुरू केला आणि आज संपला, अभ्यास नाही. आपण रात्रभर जागतो आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा देतो, हा अभ्यास नाही. रात्रभर जागलेला तो दीर्घकाल झाला पाहिजे. आणि नुसता दीर्घकाल होऊन चालत नाही, तो निरंतर झाला पाहिजे. निरंतर दीर्घकाल. मला एक गृहस्थ भेटले, ते म्हणले महाराज गेली 50 वर्ष ज्ञानेश्वरी वाचतोय. म्हणलं किती आनंद आहे. मला नमस्कारच केला. 50 वर्ष ज्ञानेश्वरीचा व्यासंग करतो माणूस, मला फार बरं वाटलं. नमस्कार. बर. मग सहज उत्सुकता म्हणून विचारलं, 50 वर्ष ज्ञानेश्वरी वाचताय, किती पारायणं झाली? किती पारायणं झाली? तो म्हणला पहिलंच चालू आहे. तरी मला बरं वाटलं. 50 वर्षात एक पारायण म्हणजे काय सखोल पारायण असेल. ओवी ओवीच्या अंतरंगापर्यंत कदाचित माणूस गेला असेल, काय माहिती आपल्याला. 50 वर्ष झाली एकच पारायण. म्हणलं 50 वर्षात एकच पारायण कसं करता? तो म्हणलं काही नाही, आषाढी एकादशीला एक ओवी वाचतो आणि कार्तिकी एकादशीला एक वाचतो. हे दीर्घकाल चालू राहील, पण ते निरंतर नाही ना. हे निरंतर नाही ना. दीर्घकाल झाला, अभ्यास हा दीर्घकाल असावा, तसा तो निरंतर असावा. आणि दीर्घकाल आणि नैरंतर्य याच्या बरोबरीनं एक गोष्ट लागते जी या दोन्हीपेक्षा कदाचित काकणभर सरस आहे, ती म्हणजे सत्कारा सेवितो. आपण ज्याचा अभ्यास करतो आहोत त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये आदर असावा तर तो अभ्यास दृढ होतो. श्रद्धा असावी. जर आम्ही स्वीकारलेल्या साधन मार्गावरच्या साध्याचं आम्हाला भानच राहिलं नाही तर कदाचित साधन परंपरेबद्दल अनादर निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत असते. म्हणून 2 वेळेला साध्याचा निर्देश ज्ञानोबारांनी करून ठेवलाय. तुम्ही या साधन परंपरेत चला. काय मिळेल? अरे तुम्हाला जे हवं ते मिळेल. एक. आणि काय मिळेल? अरे याच्याने सगळे सुखी होतील.
जे हवं ते मिळणं याच्याकरता करावी लागणारी साधन परंपरा, हा साधन परंपरेचा स्वार्थी हेतू आहे. आणि किंबहुना सर्व सुखी याच्याकरता कराव्या लागणाऱ्या साधन परंपरेचा किंबहुना सर्व सुखी हा परार्थी हेतू आहे. साधन परंपरेत दोन फरक पडतात, दोन वेगळे प्रकार होतात. एक स्वार्थी आणि दुसरा परार्थी. दोन भूमिका आहेत. आपल्याला ज्ञानोबरायांचंच उदाहरण मी सांगेन, मग आपल्याला ते पटकन लक्षात येईल. काही वेळेला स्वार्थी हेतू असतो, काही वेळेला परार्थी हेतू असतो. ज्ञानेश्वर महाराजांचं ऐका, 12व्या अध्यायाचं नमन पाठ आहे, वाचलंय आपण. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे आपण वाचलं असेल, पाठही असेल आपल्याला. म्हणून आंबे श्रीमंते निजजन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी, इथपर्यंत आधी केलेलं सगळं चिंतन हे स्वार्थी हेतू आहे. साधका करता येते. अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधली अनुठी ताठी, ते तुझे कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणा ते तापपोळी, कैसे नियो शोक जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तू, योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू, आधार शक्तीचा अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पालकी परिये देसी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी, 17 वियेचे स्तन्य देसी, अनाहताचा हल्लरुगासी, समाधी बोधे निजविसी बुझावनी कुणाला साधकाला, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी आ पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. इथपर्यंत ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन, सद्गुरूंच्या कृपा प्रसादातून प्राप्त होणारं चिंतन, अपेक्षेतून जे व्यक्त झालं याला स्वार्थी हेतू आहे. पण त्याच्या पुढे नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशेची अक्षोणी, विवेक वेलीची लावणी होदे सैंग, संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर, पाखांडाचे दरकुटे मोडी वागवाद आव्हाटे, कुतर्काचे दुष्टे सावजे फेडी, श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची. हे कुणा करता चाललंय? श्रोते. हे श्रोत्यांना श्रवणाच्या राणीवेवर बसवण्याकरता माझ्या ग्रंथामध्ये इतकं सगळं मला हवं आहे, हे जे ज्ञानोबराय मागतात, या मागणीला परार्थी हेतू आहे. हे स्वतः करता नाही, श्रोत्यांकरता चाललंय. आणि आधीचं सगळं साधका करता मागितलेलं हे मात्र माझ्या करता चालले. तुम्ही मला मांडीवर झोपवा, तुमच्या मला अंगाई गीत का, असं करा, समाधी बोधे निजविसी बुझावुनी, हे सगळं माझ्या करता साधका करता चाललंय, याला स्वार्थी हेतू आहे. तसं जो जे वांछिल तोते लाहो हा स्वार्थी हेतू आहे, आणि किंबहुना सर्व सुखी हा परार्थी हेतू आहे. या दोन साध्यांचा निर्देश ज्ञानोबरांनी मधून करून दिलाय. कारण मानवी जीवन हे स्वार्थ आणि परार्थ या दोन्हींनी युक्त असावं. जर स्वार्थ नसेल तर परार्थ हिताचे अधिकारी आपण होत नाही, आणि जर परार्थ हेतू नसेल तर स्वार्थ हा केवळ अप्पलपोटेपणा ठरतो, वाटण्याकरता होत नाही. म्हणून सेवितो हा रस हा स्वार्थ आहे, पण वाटितो अणिका हा परार्थ आहे. या दोन्हींनी मानवी जीवन युक्त पाहिजे. सेवितो हा रस असं म्हणणारे अप्पलपोटे असतात, आणि नुसतंच वाटितो आणि का म्हणणाऱ्यांजवळ काहीच नसतं. याच्याकरता आधी स्वार्थी मग परार्थी या दोन्ही हेतूने मानवी जीवन युक्त असलं पाहिजे. ही पसायदानाची भूमिका आपल्याला कळावी. याच्याकरता जो जे वांछिल तोते लाहो हा स्वार्थी हेतू, आणि किंबहुना सर्व सुखी हा परार्थी हेतू, या दोन भूमिकांचा भान ज्ञानोबरांनी या पसायदानातल्या साधन परंपरेत आपल्याला करून दिलंय. ऐका, मला जो हेतू सांगायचा आहे हे झालं. मला जो हेतू सांगायचा आहे, संपूर्ण साधन ज्ञानोबराय मागतात, साध्य मागत नाहीत. याचं कारण काय? कारण असं असतं, म्हणजे मानसशास्त्र दृष्टीनं ज्ञानोबराय किती विचार करतात आपला, तुमचा माझा किती बारीक विचार करतात, आणि काय अडलंय त्यांचं आपला विचार करण्याचं, पण त्यालाच तर ज्ञानोबराय म्हणतात. अडलेलं नसताना करतात हेच तर ज्ञानोबराय. अडल्यावर तर कोणी करल? किती बारीक विचार आहे. काय होतं, आयत्या साध्य प्राप्तीमध्ये वस्तूची प्राप्ती होते, हे खरं आहे, वस्तूची प्राप्ती होते. पण आयत्या साध्य प्राप्तीमध्ये जरी वस्तूची प्राप्ती होत असली तरी साध्य प्राप्तीच्या विचाराची प्रक्रिया विकसित होत नाही, हा दोष आहे.
लक्षात येत आहे का? मी जरा बारीक बोलतोय, ऐका. मी उदाहरण मला आता कितपत देता येईल मला माहिती नाही, पण मी थोडासा त्याचा विस्तार तरी करतोय. 5 मिनिटं मला द्या याच्याकरता. वस्तू जेव्हा आयती मिळायला लागते तेव्हा वस्तूची उपलब्धी होते. कदाचित त्या उपलब्धीने श्रीमंतीही प्राप्त होते. एखाद्या मुलाला बापजाद्याकडून आयतं धन मिळालं, तो श्रीमंत झाला. पण धन मिळवण्याकरता काय करावं लागतं या विचाराची प्रक्रिया विकसित होत नाही. हा दोष मोठा आहे हो. वस्तूच्या प्राप्तीपेक्षा वस्तूच्या प्राप्तीच्या प्रक्रियेची विकसितता ही जास्त महत्वाची आहे. तो विकास झाला पाहिजे. वस्तूची उपलब्धी प्रक्रियेत नाही झाली तरी चालेल एक वेळ, पण आम्हाला प्रक्रिया कळली पाहिजे. एखादा मनुष्य प्रयत्न करतोय पण त्याला धन मिळत नाही, हा कदाचित प्रारब्धाचा भाग असेल, मी नाकारत नाही. परंतु धन मिळवण्याकरता इतके चांगले प्रयत्न करावे लागतात. ही वैचारिक प्रक्रिया विकसित होणं हे जास्त महत्वाचं नाही का? वस्तूच्या उपलब्धी, आयती वस्तू मिळाली, वस्तूची उपलब्धी होऊन जाईल, माणूस ते वस्तू घेऊ शकेल. पण त्याच्याकरता किती कष्ट करावे लागतात हे बापाला कळतं, पोराला कळत नाही. पोराला आयतं मिळालेलं आहे. काय आपण आयत्या घरावर नागोबा काहीतरी म्हणतो ना आपण, आयत्या पिठावर रेघोट्या मार, काही आहे, बरंच आहे ते. हा आहेच आहे ते. आता काय काय त्याच्याकरता बापानी काय कष्ट केले, पोराला काय कळणार आहे? आणि ज्याला असं असे साध्य प्राप्तीच्या विचाराच्या प्रक्रिया विकसित झाल्या ना, की त्या प्रक्रिया माणसाला प्रगल्भ बनवतात, माणसाला शहाणं करतात, माणसाला कोणत्याही प्रतिबंधाला तोंड देण्याकरता सक्षम बनवत असतात. मी आपल्याला सरळ सांगतो. थोडं मानसशास्त्र पुन्हा एकदा लक्षात घ्या. मी काय म्हटलं आपल्याला, साध्य प्राप्तीच्या विचाराची प्रक्रिया विकसित होणं हे महत्वाचं आहे. कोणत्याही पदार्थाच्या प्राप्तीची वैचारिक प्रक्रिया विकसित कधी होते त्याच्याकरता काही कारण आहे. मी आपल्याला सांगतो स्पष्ट. साध्याची जाणीव झाली पाहिजे. एक, त्या साध्याचं नियत साधन कळलं पाहिजे. 2, ते प्राप्त झालेल्या साधनेची तीव्रता किती ठेवावी हे कळलं पाहिजे. 3, ती साधन परंपरा तीव्र झाल्यानंतर साधनेमध्ये येणाऱ्या प्रतिबंधाची जाणीव झाली पाहिजे. 4, आणि त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता साधन परंपरेला विरोध होऊ शकणार नाही अशा प्रयत्नांची पराकाष्ठा करता आली पाहिजे. 5, तर माणसाची साध्य प्राप्तीच्या विचाराची की प्रक्रिया ही विकसित होते. विकास हा या मुद्द्यावर चालतो. मला काय मिळवायचं हेच जर मला माहिती नाही, विकासाची प्रक्रिया विकसित होणारच नाही आहे. मला जे मिळवायचंय ते कशाने मिळवायचंय हेच जर कळलं नसेल, विकसित होणार नाही. मी जे साधन स्वीकारलेलं आहे, बघू करू, साधन तर हातात आहे, मग चाललंय. ज्ञानेश्वरी हातात आली, आषाढीला 1 ओवी, कार्तिकीला 1 ओवी, नाही, त्याची तीव्रता कशी असावी हे कळलं पाहिजे. काळ, कार्य आणि वेग, गणित शिकलो ना लहानपणी आपण, काळ कार्य वेगाची गणित शिकलो ना. किती काळामध्ये कोणतं काम आपल्याला किती वेगात करायचं आहे हे शाळेमध्ये शिकवलं गेलं ना आपल्याला. त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या साधनांची तीव्रता याची जाणीव झाली पाहिजे. आणि साधन तीव्र झालं की मध्ये प्रतिबंध येतच असतात. आणि संसारात प्रतिबंध त्या मानाने कमी येतात, परमार्थात फार येतात. वारीला नको जाऊ म्हणून सांगणारे खूप आहेत. वारीला चला बरोबर म्हणणारे तुकोबारायच असू शकतात. स्वल्प वाटे चला जाऊ म्हणणारे तुकोबार आहेत, नाहीतर नको जाऊ म्हणणारे तर घराघरात आहेत. काय करता त्याला? मला त्याचाही विस्तार करायचा नाही, तिकडं तेवढं खाली येऊन सवंग करायचंच नाही. मला मुद्दा असा मांडायचा आहे, प्रापंचिक मार्गावरून म्हणून तर तुकोबारांनी आपल्याला सांगितलं हळूहळू चाला. कोणी कोणाशी हळूहळू चाला, गडबड करू नका, शांत चित्तानं, सावध, एक एक पाऊल फुंकून टाका बाबा. प्रतिबंध कुठे दबा धरून बसलेले असतील सांगता येत नाही.
अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार आहे ना. आडवा आला ना. कोण आडवं येत नाही. आतले येतात, बाहेरचे येतात, त्याच्याही बाहेरचे येतात, परिसरातले येतात, गावातले येतात, जिल्ह्यातले येतात, सगळेच आडवे येणारे असतात. स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, आपण मार्गावरून चालताना जर मध्ये काहीच आडवं आलं नाही, प्रतिबंधच आला नाही, तर रस्ता चुकला समजा. परमार्थाच्या मार्गावर प्रतिबंध येणार. संसारात पाय घसरण्याची शक्यता नसतेच, कारण पाय घसरून पडणं याचंच नाव संसार असतो. त्याच्यात प्रतिबंध पुन्हा येत नाहीत. परमार्थात प्रतिबंध येतात. मग हळूहळू चाला, गडबड करू नका. येथे न चले तातडी, गडबड करू नका. यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळू. सावकाश चला, काही गडबड नाही आपल्याला. सावकाश 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 चला. मला ती भूमिका का सांगायची? प्रतिबंधाची जाणीव झाली पाहिजे. कारण बरेच प्रतिबंध साधन परंपरेमध्ये असे येतात की ते साधनाचे सहयोगी असल्याचा आव आणतात. आपण विचार करा, निळोवाऱ्याने असं का म्हटलं असेल हो? नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवतिओ याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यासे कोण सिद्धी रोधिताती वाटाव. सिद्धी जेव्हा साधन मार्गामध्ये प्रवेश करतात ना, तेव्हा साधन संपदेचे सहयोगी असल्याच्या आव आणतात. म्हणून सिद्धीला भूलतो मनुष्य. म्हणून सिद्धीला भूलतो. ज्याला कळतं, ज्याची साध्यावर नजर आहे, तो सिद्धीला प्रतिबंधच ठरवणार. रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, आम्हासी ते फोल भक्ती पुढे, तुकोबारायांनी म्हटलं. अरे सिद्धी आडव्या आल्या तर काय होतं? सिद्धी आडव्या आल्या तर जिथपर्यंत पोहोचलो तिथून मागे आणतात. सिद्धी काय आहे? तसंच आहे. ज्ञानातला अहंकार काय आहे? ज्ञानमार्गातला सहयोगी म्हणून बरोबर येतो. मग हे काय होतं? हे व्हायचं नसेल तर आम्हाला आमच्या साधन मार्गातल्या प्रतिबंधाची जाणीव झाली पाहिजे. आणि त्या प्रतिबंधाची जाणीव झाल्यानंतर त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता सुयोग्य गुरुकृपेने प्रयत्न करता आले पाहिजेत. तर माणसाचा वैचारिक विकास होतो. विकासाचे हे 5 टप्पे आहेत. म्हणून सांगितलं मी आपल्याला. साध्याची जाणीव, साधनेचं नियतत्व, साधनेची तीव्रता, साधनेमध्ये येणाऱ्या प्रतिबंधांची जाणीव आणि प्रतिबंधाच्या निवृत्ती करता करावे लागणारे श्रद्धायुक्त प्रयत्न, हे जिथे एकत्रित येतात तेव्हा वैचारिक प्रक्रियेचा विकास होत असतो. तोपर्यंत विकास नाही. हे मानसशास्त्र पसायदानाच्या मुळाशी आहे, हे मला सांगायचंय. ज्ञानोबारायांनी केवढं चिंतन केलं असेल आपलं. आयतं साध्य देण्यापेक्षा माणसाला विचारशील बनवणं हे ज्ञानोबारायांचं ध्येय आहे. कारण विचारशीलता हे मनुष्यत्वाचं व्यावर्तक आहे. कोण विचार करतं? फक्त मनुष्यच विचार करतो. कुत्र कधी विचार करताना दिसलंय? विचार करत बरीच कुत्री करत नाहीत विचार. बरीच म्हणजे कुठलीच करत नाहीत. कुत्रच आहे शेवटी. ते विचार काय करेल? बैल विचार करेल का? नाही करेल, करणारच नाही. विचारशीलता हे मनुष्यत्वाचं व्यावर्तकत्व, लक्षात ठेवा. आणि हे व्यावर्तक असल्यामुळे ती आपण विचारशील झालो पाहिजे. याच्याकरता साध्य देऊन चालत नाही, साधन दिलं पाहिजे. कारण साध्य प्राप्तीच्या विचाराच्या प्रक्रिया जर विकसित झाल्या नाहीत तर माणसाचे जीवन खुंटून जातं, ते तिथंच थांबतं. हे होऊ नये याच्याकरता ज्ञानोबराय पसायदानामध्ये साधनांची मागणी करतात. कुठून करतात? आपल्या जीवनातला अंशतः असणाऱ्या दोषाच्या निवृत्तीपासून ते आपण ग्रंथोपजीवी होईपर्यंतचा विचार ज्ञानोबरायांनी आपल्या समोर मांडलाय. तो विचार आपल्याला या मर्यादित काळामध्ये जसा जमेल तसा करायचा आहे. त्या दृष्टीनं मी ओविशः प्रयत्न करणारच आहे उद्यापासून. पण पसायदानाच्या भूमिका जर बघितल्या तर अशा पद्धतीच्या भूमिका आपल्याला सामान्यत्वानं दिसून येतात. याही पेक्षा अधिक जास्त चांगल्या भूमिका आपल्याला मांडता येणं शक्य आहे. परंतु आपण थोडंसं पुढे जाऊ की अशा या भूमिकांच्या आधारावर ज्ञानोबाराने तुमच्या माझ्या कल्याणाकरता आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ एक अत्यंत महत्वाचं असं मागणं मागितलेलं आहे की जे मागणं नित्य म्हणल्याने, जे मागणं नित्य अंतःकरणामध्ये ठेवल्याने आणि ज्या मागणीचा यथार्थ अभ्यास केल्याने आपल्या वृत्ती परिवर्तनातून जीवदशेपासून ते ब्रह्मस्वरूपतेचा आपला प्रवास हा ज्ञानोबारायांच्या कृपेनं सुकर, सहज आणि आनंददायी होईल. असं हे पसायदान, अशी ही प्रार्थना ज्ञानोबारायांनी मागितली आहे. त्या प्रार्थनेचा विचार आपल्याला करायचा आहे. ओविशः विचार करायचा आहे. तो उद्यापासून आपल्याला तो विचार करायचा आहे.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.